तर सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे भक्ती संगम या कार्यक्रमामध्ये. बरेच भक्त सकाळी 6 वाजल्यापासून आले. मी विशेष उल्लेख करू इच्छितो की श्रीमान सखीनाथ प्रभूजी, अवतारीला माताजी हे सकाळी 6च्या आधीपासून आलेले. हरी बोल. तर सासवडमध्ये नसूनही पुण्याहून येऊनसुद्धा ते वेळेच्या आधी आले. तर पुढच्या भक्ती संगममध्ये सगळ्यांनी असेच वेळेवर या. आय वॉन्ट टू ॲड, मला थोडं सांगायचं, खरोखर खूप छान वाटलं. अवतारलेल्या माताजींनी मी येत होतो तर मी त्यांना माझा कन्सर्न व्यक्त करत होतो की बाबा आपण सेंटर केलं आहे, विग्रह आणले आहेत, आणि जर भक्त असे म्हणजे आता अलीकडं प्रचार फार अवघड आहे, म्हणजे नवीन भक्त बनवणे. कारण म्हणजे एखाद्या भिंतीत ड्रिल मारणं सोपं आहे, परंतु व्यक्तीला भगवत भक्ती करण्यासाठी वळवणं अवघड आहे. आणि मग आपण मंदिर बांधायचा विचार करतो आहे. हाऊ इट इज पॉसिबल. अवतारलेल्या माताजीकडं मी कन्सर्न सकाळी व्यक्त करत होतो. पण आज इथं आल्यानंतर आय वॉज व्हेरी हॅपी. आणि मला असं वाटतं दर रविवारी असा एक इथं सगळ्यांनी एकत्र यावं. आणि काही हरकत नाही, सकाळी 10 वाजेपर्यंत इट्स व्हेरी बेटर टाईम. तर आय एम व्हेरी हॅपी. एवढंच सांगण्यासाठी मी 2 मिनटं वेळ घेतला. धन्यवाद. हरे कृष्णा. त्याचबरोबर आपला हा कार्यक्रम निश्चितच होता, पण त्याच्यामध्ये प्रभूजींना दुसरे 2 कार्यक्रम आले. अहमदाबादला त्यांना जावं लागलं, त्यानंतर जयपूरला, आणि तिथून काल रात्री 1:30 वाजता प्रभूजी इथे आले. आणि तरीसुद्धा आपल्या कार्यक्रमाला प्रभूजी उपस्थित आहेत. म्हणून सकाळच्या वेळी प्रभूजी येऊ नाही शकले, पण मग प्रभूजी म्हणाले मी प्रवचनापर्यंत नक्की पोचतोय. तर प्रभूजींचं पण आपण स्वागत करू 3 वेळा हरिबोल म्हणून. हरिबोल हरिबोल हरिबोल. जय राधा माधवा कुंज बिहारी जय. गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधवा कुंज बिहारी जय जय राधा माधवा कुंज बिहारी जय राधा वृंदावन चंद्र राधा वृंदावन चंद्र राधे
Jaya Gauranitai, 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 Jaya Gauranitai. Prabhupada, 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 Jai Prabhupada. Jai Jai Gurudev, 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 Jai Gurudev, Gurudev. Ithai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Gaur Hari Bol, Hari Bol. श्री हरि नाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा। हरे कृष्ण. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद 7 अध्याय नंबर 9 इथला खूप छान श्लोक आहे 43 नंबरचा. हा सर्व वैष्णवांचा पण इतिहासापासून अत्यंत प्रिय असा श्लोक आहे. आज आपण याच्यावरती थोडी चर्चा करूया. नैवो द्विजय परदुरत्यय वैतरण्यस त्वद्वीर्यगायनमहामृतमग्नचित्तः शोचेततो विमुखचेतस इन्द्रियार्थ माया सुखाय भरम उद्वहतो विमूढान्. नैवो द्विजय परदुरत्यय वैतरण्यस त्वद्वीर्यगायनमहामृतमग्नचित्तः शोचेततो विमुखचेतस इन्द्रियार्थ माया सुखाय भरम उद्वहतो विमूढान्. नैवो द्विजय परदुरत्यय वैतरण्यस त्वद्वीर्यगायनमहामृतमग्नचित्तः शोचेततो विमुखचेतस इन्द्रियार्थ माया सुखाय भरमोद्वतो विमूढान्. नैवो द्विजय परदुरत्यय वैतरण्यस त्वद्वीर्यगायनमहामृतमग्नचित्तः शोचेततो विमुखचेतस इन्द्रियार्थ शोचेततो विमुखचेतस इन्द्रियार्थ माया सुखाय भरमुद्वहतो विमूढा. माया सुखाय वरमुद्वतो विमूढान्. नैवो द्विजे
दुरत्यवैतरण्या नैवो द्विजे परदुरत्यय वैतरण्यस् तद्वीर्यगायन महामृतमग्नचित्तः तद्वीर्यगायन मामृतमग्नचित्तः शोचे ततो विमुखचेतस इन्द्रियार्थ माया सुखाय भरमुत्वहतो विमूढा परदुरत्यय वैतरण्या नैवो द्विजे परदुरत्यय वैतरण्यस् स्वदीर्य गायन महामृतमग्नचित्ता त्वद्वीर्यगायन महामृतमग्नचित्तः शोचे ततो विमुखचेतस इन्द्रियार्थ स्वचेततो विमुखचेतस इन्द्रियार्थ माया सुखाय भरमुद्वहतो विमूढान् माया सुखाय भरमोद्वहतो विमूढ माताजी नैवो द्विजे परदुरत्यय वैतरण्यास् नैवो द्विजे परदुरत्यय वैतरण्यस् त्वद्वीर्यगायन महामृतमग्नचित्तः तद्वीर्यगायन मामृतमग्नचित्तः शोचे ततो विमुखचेतस इन्द्रियार्थ शोचे ततो विमुखचेतस माया सुखाय भरमुद्वहतो विमूढा माया सुखाय भरमुद्वहतो विमूढा नैवो द्विजे परदुरत्यय वैतरण्यस् त्वद्वीर्यगायन महामृतमग्नचित्तः शोचे ततो विमुखचेतस इन्द्रियार्थ तो विमुखचेतस इन्द्रियार्थ माया सुखाय भरमुद्वहतो विमूढान् माया सुखाय भरमुद्वहतो विमूढान् दैवो द्विषे परदुरत्यय वैतरण्यस् त्वद्वीर्यगायन महामृतमग्नचित्तः चेतस इंद्रियार्थ भाषांतर तात्पर्य आणि विशेष करून तात्पर्य श्रील प्रभुपादांच्या आहे. श्रील प्रभुपाद की भाषांतर. हे सर्वोत्तमा, हे भगवंता, मला या भौतिक जगाचे मुळीच भय वाटत नाही, कारण मी कुठेही राहत असलो तरी तुमचे यश आणि लीला यांचे चिंतन करण्यातच पूर्णतः तल्लीन झालेला असतो. मला केवळ मूर्खांची चिंता आहे, कारण हे मूर्ख भौतिक सुखप्राप्तीसाठी आणि स्वतःच्या कुटुंब, समाज आणि राष्ट्राचे पालनपोषण करण्यासाठी सविस्तर योजना आखण्यातच मग्न आहेत. मला त्यांच्याविषयी प्रेम असल्यामुळे त्यांच्या कल्याणाचीच चिंता वाटत आहे. तात्पर्य आपण चर्चा करूया. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं श्रीविशाखान्वितांश्च. नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य निगौरद्वसे नमः.
हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत श्री राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या विशेष भक्ती संगम प्रोग्राममध्ये, जो आपला प्रथम प्रोग्राम आहे। तर सर्वप्रथम सर्व उपस्थित भक्तांना पण मी प्रणाम करतो आणि सर्वांच्या प्रती कृतज्ञता आहे की आपण सर्व आज सकाळी आपल्या साधनेसाठी प्लस भागवतम कक्षेसाठी पण आणि प्लस आज आपण एक विशेष कार्यक्रम पण करतोय। ज्या भक्तांनी मागच्या वर्षी खूप उत्साहाने आपल्या पुस्तक वितरणामध्ये सहभाग घेतला होता, तर त्या सर्व भक्तांचा पण आपण विशेष सत्कार करणार आहोत आज। तर आजचा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये आपण पाहतो की प्रल्हाद महाराज त्यांचं हृदय व्यक्त करतात भगवंतांच्या समोर, की भक्ताच्या हृदयामध्ये काय भावना असल्या पाहिजेत। आणि यामध्ये खास करून प्रल्हाद महाराज म्हणतात की मला या भौतिक जगाचे मुळीच भय वाटत नाही, कारण मी कुठेही राहत असेल तरी तुमच्या यश आणि लीलांचे चिंतन करण्यामध्येच पूर्णतः तल्लीन आहे। तर या ठिकाणी प्रल्हाद महाराज खूप स्पष्टपणे सांगतात की आपल्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला भय आहे आणि भयापासून मुक्त होण्यासाठी एकच मार्ग आहे की भगवंतांचे यश आणि लीला यांचे चिंतन करण्यामध्ये पूर्णतः तल्लीन होणे, तरच वास्तविक रूपाने आपण सर्व भयापासून मुक्त होऊ शकतो। या जगामध्ये कितीही लोकांनी प्रगती केली तरी पण कुठलाही व्यक्ती कितीही मोठ्या प्रकारच्या प्रगतीपासून पण व्यक्ती भयापासून कधी मुक्त होऊ शकत नाही, किंवा अद्यापही अजून कोणी मुक्त झालेला नाही आहे। इनफॅक्ट आपण जेवढी प्रगती करू तेवढंच जास्ती भय वाढतं। आपल्याला एका साईडने वाटतं की आपण प्रगती करतोय, जसं लोक विचार करतात की पूर्वी लोक बैलगाडीने प्रवास करायचे, आता आपण एवढं मोठं प्रगती केली, आता आपण सगळ्यात वेगवान अशा विमानांनी प्रवास करू शकतो। पण थोडंसं विमानामध्ये काही बिघाड झाला तर, जसं एकदा मी चाललो होतो जयपूरलाच, तर अचानक मध्येच वातावरण खराब झाल्यामुळे अनाउन्समेंट झाली की पूर्ण विमान हलू लागलं आणि जेवढे काही लोक विमानामध्ये खात होते सगळ्यांचं खाणं बंद झालं। सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन। त्याचप्रमाणे परमपूज्य राधानाथ महाराज पण एकदा प्रवास करत होते, त्यावेळेस पण ऑलमोस्ट विमान क्रॅश होऊ शकलं असतं, एवढं मोठा काहीतरी प्रॉब्लेम झाला। त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे घाम फुटला होता सगळ्यांना, आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं काही क्षणानंतर लक्ष गेलं की एकच व्यक्ती तो शांत बसला आहे आणि भगवंताचं नामस्मरण करतोय, हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर त्या विमानामध्ये परमपूज्य राधानाथ महाराजांना पाहून सगळे लोक पण हरे कृष्ण म्हणाले, सगळ्यांनी हरे कृष्णाचं उच्चारण सुरू केलं। तर सगळ्यांना तोच अनुभव आला की भगवंताचे नाव घेतल्यामुळेच वास्तविक रूपाने व्यक्ती भयापासून मुक्त होऊ शकतो। तर या जगामध्ये तसं पाहिलं तर आपण आपला सगळा जो काही खेळ आहे तो भातुकलीचा खेळ आहे। खरी भूक त्यातनं कधी भागत नाही,
आणि म्हणून लोक कधी पण सुखी नाही आहेत. त्याला फक्त असं एक बाह्य रूपाने वाटतं की आपण प्रगतिशील झालो आहे, पण खरी वास्तविक प्रगती काय आहे हे त्यांना कळतच नाही. त्यांना दिसतंय पण म्हणजे कळतंय पण वळत नाही आहे. म्हणजे दिसतं की आपण चांगलं विमान चालू केलं आहे, मोठं विमान काढलं आहे, पण त्यातनं भयच आहे ॲक्च्युली. किंवा आपण खूप मोठ्या प्रकारचा सुरक्षा दल प्रस्थापित केलं आहे, ते पण एक भयच आहे. तर या जगामध्ये प्रत्येक जीव, श्री शिंताय गौर सुंदर की जय, प्रत्येक जीव जो आहे तो भयग्रस्त आहे. पण या ठिकाणी प्रल्हाद महाराज सगळ्या भक्तांना ठामपणे सांगतात की मला कुठल्याच प्रकारचं भय नाही आहे. आणि त्याचं एकच कारण काय की तुमचं यश आणि लीला या दोन्ही गोष्टींमध्ये माझं मन पूर्णपणे तल्लीन आहे. तरच व्यक्ती खऱ्या अर्थाने भयापासून मुक्त होऊ शकतो. तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की या जगभरामध्ये प्रत्येकजण या भौतिक जगातील दुःखांपासून सुरक्षित राहण्यासाठी मोठमोठ्या योजना आखत असतो आणि प्रत्येकाच्या ठायी असणारी अशी ही प्रवृत्ती म्हणजे त्रिकालाबाधित सत्य आहे. लोकांनी दुःख निवृत्तीसाठी अशा कितीही सविस्तर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक योजना आखल्या तरीही त्यांचे वर्णन वर्तमान श्लोकामध्ये विमूढ अर्थात मूर्ख असे केले आहे. तर प्रल्हाद महाराज म्हणतात की विमूढ चेतसा, की यांचं चित्त जे आहे ते वास्तविक रूपाने विमूढ आहे, मूर्खपणाचं लक्षण आहे. भगवद्गीतेमध्ये या भौतिक जगाचे वर्णन सर्वांना माहिती की दुःखालय अशाश्वतम आहे, क्षणभंगूर आणि दुःखमय असे केलेले आहे. पण मूर्ख लोक या जगास सुखालयम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना हे माहीत नाही की भौतिक प्रकृती स्वतःच्याच पद्धतीने कार्य करते आणि या जगातील सर्व काही तिच्या योजनेनुसार घडते. प्रकृती क्रियमाणाने गुणे कर्माने सर्वशः. अहंकार विमूढात्मा, तिथे पण पुन्हा विमूढात्मा म्हणजे की जो व्यक्ती अहंकारी आहे त्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपण खूप खूप स्पेशल आहोत, पण प्रकृतीच्या दृष्टिकोनातून आपण काही स्पेशल नाही. आणि त्यासाठी भक्तिसिद्धांत ठाकूर खूप छान कथा सांगतात की प्रसंग सांगतात की एका तळ्यामध्ये एक बेडूक होता आणि कधी कधी गावातले लोक मंदिराच्या जवळ असलेलं तळं असतं तिथे काहीतरी पैसे टाकतात. तर एका बेडकाला त्यातले 25 पैसे सापडतात आणि इतर बेडकांना काही पैसे सापडले नव्हते. त्याच्यामुळे हा बेडूक जो होता तो सगळ्यांना सांगायचा की मी सगळ्यात श्रीमंत बेडूक आहे यातल्या तळ्यातला, कारण का माझ्याकडे 25 पैसे आहेत. तर तो सगळ्यांना दाखवायचा माझ्याकडे 25 पैसे आहेत. तर एक दिवशी, आणि त्याच्यामुळे काय की त्याला एवढा अहंकार विमूढात्मा, एवढा अहंकारी बनला होता की त्याला वाटायचं की माझ्या परवानगीशिवाय तळ्यात कोणी येऊ शकत नाही, कारण या तळ्याचा मालक पण कोण आहे, मी आहे. ॲक्च्युली तो मालक पण नसतो, पैसे पण त्याचे नसतात, तिथले लोक पण त्याचे नव्हते, पण त्याचा असा ग्रह होता. आणि एक दिवशी काय होतं, एक हत्ती येतो, मदमत्त हत्ती. आपल्याला माहिती असेल की जंगलामध्ये एक प्रकारचं झाड आहे की ज्या झाडाची फळं खाल्ली की हत्तीला थोडे असं नशा होते. तर त्यांनी पूर्णपणे नशेत तो ती फळं खाऊन पूर्णपणे तल्लीन, तो पण तल्लीन होता. आणि तो तळ्यामध्ये स्नान करण्यासाठी येतो आणि त्यावेळेस हा बेडूक समोर उभा राहिलेला असतो. तो म्हणतो की माझ्या परवानगीशिवाय या तळ्यात कोणीच जाऊ शकत नाही. हत्तीला काय फरक पडणार आहे, तो आपला येतो त्याच्या तल्लीनतेमध्ये एकदम थोडा कल इकडे तिकडे चालला आहे. आणि त्याच्यामध्ये हा आपला बिचारा जोरात ओरडून सांगतो की माझी परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही, कारण माझ्याकडे चारण आहेत. तर हत्ती बघतो आणि काही त्याला फरक पडत नाही, तो सरळ त्याच्यावरून त्याच्या 2 पायाच्या मधून तो बेडूक राहतो, त्याला मारत नाही तो. पण त्यावेळेस पुढे गेल्यानंतर त्याला थोडासा निसर्गाचा कॉल पण येतो आणि तो त्याच्यावरती अभिषेक करतो आणि तिथे त्याची समाधी लागते, है ना. तर भले किती व्यक्ती मोठा असो, काहीच नाही करू शकत. तो प्रभुपाद भक्तिसिद्धांत ठाकूर सांगतात की ती ॲक्च्युली हत्ती जो आहे तो या भौतिक प्रकृती आहे की तिच्यासमोर आपण खूप शिल्लक आहोत, काहीच नाही करू शकत आपण. कितीही व्यक्ती मोठा असो, कितीही व्यक्ती काय
धनवान असो, रूपवान असो, काही असो, पण आपण काहीच त्याच्यासमोर करू शकत नाही. ज्यावेळेस शेवटचा क्षण येतो त्यावेळेस काहीच नाही करता येत. ज्याप्रमाणे हा बेडूक पण काही करू शकला नाही. तर त्यामुळे अहंकार विमूढात्मा प्रकृती क्रियमाणाने गुणे कर्माने सर्वशः. तर निश्चित रूपाने आपण याच्यातनं बाहेर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण काही भगवंताची प्राप्ती करू शकणार नाही निश्चित रूपाने. आणि म्हणून प्रल्हाद महाराज म्हणतात की मला भय कुठलं आहे किंवा चिंता कुठली आहे? माया सुखाय भरम उद्वहतो विमूढान. की जे विमूढ लोक आहे, जे अहंकारामध्ये पडलेले आहेत या जगामध्ये, लिटरली मायेचं एवढं मोठं जाळं आहे की प्रत्येक व्यक्ती विचार करतो की माझ्याशिवाय चालणार नाही, माझ्याशिवाय चालणार नाही. पण एक क्षणामध्ये आपण गेलो आणि जातो, त्याच्यानंतरही सगळं चालतं, काहीच बंद पडत नाही. तर त्यामुळे प्रल्हाद महाराज म्हणतात की मला सगळ्यात मोठी चिंता कुठली आहे? की ज्यांचं विमुख चेतसा, की तुमच्यापासून ते विमुख झालेले आहेत भगवंता, आपल्यापासून जे लोक जे जीव विमुख झाले आहेत त्यांच्याबद्दल मला चिंता आहे. आणि म्हणून मला या जगामध्ये जोपर्यंत शेवटचा एक मूर्ख असेल तोपर्यंत मी राहील आणि त्यांना हे समजून सांगेल. आणि त्यावेळेसच मी सगळे ज्यावेळेस या जगातनं पुन्हा परततील तुमच्या धामी त्यावेळेस मी येईल. तोपर्यंत थांबायला तयार आहे, तोपर्यंत मला काही भय नाही आहे जगातलं. हां, छोटंसं बालक तसं बोलत आहे प्रल्हाद महाराज, पण पॉवर ऑफ कन्व्हिक्शन, की एकदम क्लॅरिटी आहे की तोपर्यंत मी थांबायला तयार आहे. आणि याचा मेन बेस काय की त्वद्वीर्य गायन महामृत मग्न चित्त. की माझं मन जे आहे ते पूर्णपणे मग्न चित्त आहे, की चित्त जे आहे ते पूर्णपणे मग्न आहे कशामध्ये? शोचे त्वद्वीर गायन महामृत. की तुमच्या गायनामध्ये, तुमच्या लीलामध्ये, स्मरण करण्यामध्ये माझं मन पूर्णपणे तल्लीन आहे. तर हे खूप मोठं सत्य आहे किंवा खूप मोठा उपदेश आहे प्रल्हाद महाराजांचा आपल्या सर्व भक्तांसाठी. कारण भक्तीमध्ये आल्यानंतरही आपण जोपर्यंत या लाईनला पालन करत नाही, त्वद्वीर्य गायन महामृत मग्न चित्त, तोपर्यंत आपण ॲक्च्युली अभयतेचा अनुभव नाही करू शकणार. आणि तोपर्यंत आपण भक्तीचा गोडव्याचा आपण अनुभव नाही करू शकत. आणि वास्तविक रूपाने प्रत्येक भक्तांना एवढं तरी कमीत कमी माहिती आहे की आपल्या जीवनाचं प्रयोजन काय आहे, भक्तीचं प्रयोजन काय आहे. सगळ्यांना माहिती आहे की भगवत प्रेम प्राप्त करणं हे भक्तीचं प्रयोजन आहे. पण माहिती आणि अपेक्षापणे, इच्छापणे, स्ट्रॉंग इच्छा आहे, तरी पण अजून आपण त्यापर्यंत पोहोचलो नाही आहे की भगवत प्रेम प्राप्त नाही केलं आपण. तर याचं डायरेक्ट सॉल्युशन या श्लोकामध्ये प्रल्हाद महाराज सांगतात की त्वद्वीर गायन महाअमृत. महाअमृत सगळ्यात मोठं अमृत आहे. आणि जोपर्यंत आपण हे त्वद्वीर गायन महाअमृत मग्न चित्त, जोपर्यंत हे करत नाही तोपर्यंत आपण भय, शोक याच्यापासून मुक्त होऊ शकत नाही. आणि जसं कृष्ण म्हणतात की अशांतस्य कुतः सुखम. की जोपर्यंत व्यक्ती भयापासून मुक्त नाही तोपर्यंत शांत राहू शकतो का? कधीच नाही राहू शकत. जोपर्यंत तो व्यक्ती अशांत आहे तोपर्यंत तो सुखाचा अनुभव नाही करू शकत. आणि जोपर्यंत तो व्यक्ती आध्यात्मिक सुखाचा अनुभव करत नाही तोपर्यंत प्रेमाचा अनुभव तर येणं शक्यच नाही, जे आपलं प्रयोजन आहे. आणि म्हणून प्रल्हाद महाराज इथे आपल्याला खूप मोठं नहान के भक्त भी है ऑनलाइन, तो हिंदी में बोलता हूँ. तो प्रहलाद महाराज इस श्लोक में बोलते हैं कि जब तक हम वास्तविक रूप से हमारा मन भगवान के वीर्य गायन में, लीला और भगवान का जो यश गान करने में लगाते नहीं, तब तक निश्चित रूप से हम भय से मुक्त नहीं हो सकते और तब तक हम वास्तविक सुख का अनुभव नहीं कर सकते हैं. तर इस श्लोक के अनुसार अगर हम देखेंगे तो विशेष रूप से, क्योंकि आज मेन टॉपिक वही है कि हम जब भगवान के यश और गान का वितरण करते हैं तो उसमें भगवान बहुत संतुष्ट होते हैं. और उसमें विशेष रूप से भगवान के भक्त, हमारे लिए सबसे इम्पोर्टेंट भक्त है प्रभुपाद जी. कि आज हम सब यहाँ पे हैं, आज हम भक्ति कर रहे हैं, उसका एकमात्र कारण है कि श्रील प्रभुपाद जी ने जो कष्ट लिए उसके कारण हम यहाँ पे बैठे हैं आज. उसमें किसको डाउट है क्या? नहीं. तो एकमात्र ये व्यक्ति है कि जिनके कारण ये सबके थ्रेड है. बेसिकली श्रील प्रभुपाद जी सबके थ्रेड है.
और उसके कारण हम यहाँ पे उपस्थित हैं, यहाँ पे हम भक्ति करने का प्रयास कर रहे हैं। तो निश्चित रूप से अगर ऐसे व्यक्ति जिनके कारण हम यहाँ पे आज हैं, नहीं तो निश्चित रूप से हम आज कहीं और होते थे। निश्चित रूप से हमने परसों अम्ल की एकादशी का व्रत नहीं किया होता। हाँ, शायद हम सिर्फ आंवला खाएंगे, व्रत नहीं करेंगे। हाँ, लेकिन आज प्रभुपाद जी के कारण हम समझ रहे हैं कि क्या करना चाहिए, क्या खाना चाहिए, क्या नहीं खाना चाहिए, कैसे जीवन जीना चाहिए। ये सब का श्रेय जाता है प्रभुपाद जी को। और ये जो सेवा है, जो आज के श्लोक में प्रहलाद महाराज बोलते हैं कि मुझे ये ज्ञान दूसरों को देना है, तो निश्चित रूप से लास्ट ईयर जो भी भक्तों ने जो उत्साह से ये सेवा में भाग लिया था तो वास्तविक रूप से हमने क्या किया है उसके बारे में थोड़ा सा हम और 10 मिनट चर्चा करेंगे, क्योंकि उसके बाद भी सकीनाथ और अवतारी माता जी को भी पुणे जाना है, तो उसके बख्शिश वितरण भी है। तो इसमें ये सेवा जो हमने सब भक्तों ने किया है उसका रिजल्ट या फिर उस वास्तविक रूप से हमने क्या किया है। प्रभुपाद जी बोलते हैं कि एक्चुअली हमने क्या किया कि ये भौतिक जगत में जो अंधकार है उसमें हमने प्रकाश देने का प्रयास किया है। भौतिक जगत में जो निराशा है उसमें हमने आशा देने का प्रयास किया है। कैसे? घर घर में कृष्ण पहुंचा के, हिमाचल प्रदेश से लेके महाराष्ट्र तक, उसके बीच में काफ़ी लोगों ने अलग अलग जगह पे ग्रंथ वितरण किया है, तो काफ़ी जगह पे बुक्स गए। जैसे मैं कल ही नागौर गया था, यहाँ पे राजस्थान में जहाँ रेगिस्तान है वहाँ उसके पास में ही हमारे एक भक्त है अर्जुन प्रभु, जो साल में यहाँ पे एक बार आते हैं वहाँ से राजस्थान से भक्तों का संग लेने के लिए। तो उनका स्वीट शॉप है, तो वहाँ पर भी उन्होंने ऑलमोस्ट पिछले साल 1500 पुस्तक लिए थे गीता सार। तो जो भी शॉप में आता है उसको गिफ्ट देते हो। तो उनका शॉप भी वहाँ से फेमस हो गया कि गीता मिलता है इस शॉप में, एक स्वीट लिया तो एक गीता मिलता है। तो उनको गीता सारो गीता में पता नहीं है। तो ऐसे रिमोट जगह पे जो गांव एकदम छोटा गांव है, सासवट से भी छोटा गांव है वो, उसके आगे ही फिर वो जैसलमेर वगैरह सब रेगिस्तान लगता है। तो वहाँ पे भी बहुत लोग अच्छे लोग हैं, उनके गांव में ठाकुर जी का मंदिर है। उस पूरे ज़िले में हर एक गांव में ठाकुर जी का मंदिर होता है, राधा कृष्ण का मंदिर होता है। उसके बिना वो गांव है ही नहीं, ऐसा बोलते हो। बहुत अच्छा कल्चर है। तो और कल भी हम एकादशी के दिन वहीं पे थे, तो सब गांव के जो माताएं वो सब वहाँ पे आके कीर्तन करते हैं। तो अभी वो कल्चर है, लेकिन वो एक फॉर्मेलिटी बन गया। लेकिन प्रभुपाद जी ने एक विशेष रूप से क्या दिया है कि कल्चर के साथ चेतना, कृष्ण भावनामृत चेतना जो है उसमें इंटेंसिटी जो पैदा करने का काम है वो प्रभुपाद जी ने किया। इसलिए प्रभुपाद जी बार बार बोलते हैं कि मैंने जो आपको दिया है वो बहुत ही स्पेशल है। एक्चुअली वो स्पेशल है क्योंकि वो इंटेंसिटी जब तक नहीं आता, तीव्रता जब तक नहीं आता, व्यवसायत्मिका बुद्धि जब तक नहीं होती है, तब तक एकेह कुरुनंदन नहीं हो सकता है, कभी नहीं हो सकता। तो ये व्यवसायत्मिका बुद्धि देने वाला व्यक्ति जो है हमारे लिए श्रील प्रभुपाद जी है। तो हमने जो किया है बहुत विशेष सेवा किया है, उसमें तो कुछ डाउट नहीं है। इनफैक्ट पिछले साल हमारे योगेश बो ने कोलविहरे में, जेजूरी के आगे गांव है, वहाँ पर एक हमारे प्रभु जी, क्या नाम उनका, हाँ बनकर, अजित कुमार बनकर, तो उनके पत्नी का देहांत हुआ था। तो उस दिन उसके उपलक्ष्य में उन्होंने सबको गीता सार वितरण किया था। और उसमें भी जैसे मैं हर प्रवचन में बोलता हूँ कि हमारे पास 24 घंटे है, 24 घंटे में 1600 मिनट हर दिन है, तो उसमें से हम 10 मिनट निकाल नहीं सकते कि भगवान का गीता का ज्ञान पढ़ने के लिए। तो उनको वाक्य बहुत अच्छा लगा, बोले 10 मिनट निकाल सकता हूँ। तो उनको मैंने बताया था कि 10 मिनट निकालेंगे तो आप पूरे साल में गीता पढ़ सकते हैं। तो फिर पिछले साल वापस मैं 1 साल के बाद वर्ष श्राद्ध के लिए गया था। तो वो प्रोग्राम के बाद वो मेरे पास आए, बोले प्रो जी आपने जो बताया था वो फॉर्मूला सही में काम करता है, 1 साल में मैंने पूरा गीता पढ़ लिया और अभी वो 16 माला कर रहे हैं। तो ये सिर्फ देने से, बोले कि एक्चुअली वो प्रवचन के कारण उनके लिए वो बहुत बड़ा सदमा था कि अभी एकदम कम समय में, उनके कम आयु में उनकी वाइफ चले गई। तो उसमें बहुत मुश्किल होता है सब एडजस्टमेंट करने के लिए, मेंटल स्टेट एडजस्टमेंट करने। बोले ये ज्ञान के कारण, गीता पढ़ने के कारण पूरा साल
इतना मैं सह सका कि ये पूरा जो दुख था, जो निराशा थी मेरे जीवन में, वो सब नष्ट हो गई। तो जो भी हमने किया है, तो भले ही अभी तुरंत वो नहीं पढ़ेंगे, कुछ लोगों ने लेके रखा होगा, लेकिन वो किताब जो है जब बॉम्बे के बीबीटी में प्रिंट होता है, तो प्रिंट के साथ वो उसका जो व्यक्ति पढ़ के उसको लाभ मिलने वाला उसका भी उसमें प्रिंट होता है। उसमें सभी भक्तों का साक्षात्कार है कि जैसे हमारे घर में भी पिताजी ने 1971 में 71 में डेक्कन जिमखाना से भगवद गीता लिया था, और 1997 में उसका इफेक्ट हो गया कि संकीर्तन ने पढ़ा, मेरे बड़े भाई, बाद में सब ने पढ़ा, सबका दीक्षा हो गया घर में। तो निश्चित रूप से आपने जो दिया है वो कभी फेल नहीं जाने वाला है। उसका हर एक कस्टमर का नाम प्रिंट है उसमें। तो इसलिए निश्चित रूप से प्रोपा जी इसके लिए सबको धन्यवाद देते हैं कि आप जो सेवा कर रहे हैं, खास करके ये ज्ञान बांटने का सेवा है। एक्चुअली ये किताब विक्रय का सेवा नहीं है, हम किताब बेच नहीं रहे, हम किताब का भेंट दे रहे हैं वास्तविक रूप से। तो इसलिए प्रोपा जी बोलते थे कि बहुत सी सेवाएं हैं, लेकिन ये सेवा जो है, ग्रंथ वितरण सेवा जो है, वो बहुत साहस उत्पन्न करने वाला है। क्योंकि बहुत बार कैसा है कि जिनको हम पहचानते नहीं है उनसे बात करना पड़ता है, बाद में कभी कभी नकार सहन करना पड़ता है, वो कभी बोलते हैं कि नहीं इंटरेस्ट नहीं, अब जाइए यहाँ से। तो बहुत ही चैलेंजिंग, साहस उत्पन्न करने वाला एडवेंचरस सेवा है। जैसे कुछ लोग एडवेंचर करते हैं ना, हिमालय पे जाके माउंट एवरेस्ट पे जाने का प्रयास करते हैं, वापस आते नहीं कुछ लोग। तो बहुत लोगों के अंदर ये एडवेंचर की एक लालसा होती है, साहस करने की लालसा होती है। तो प्रोपा जी बोलते हैं कि ये सेवा सबसे बड़ा साहस उत्पन्न करने वाला सेवा है, क्योंकि इसमें कौन व्यक्ति क्या रिस्पॉन्स देगा उसकी कुछ गारंटी नहीं है। और यह सेवा करते करते हम काफ़ी हर्डल्स, काफ़ी कठिनाइयाँ भी आती है, क्योंकि लोगों को कन्विंस करना भी इतना आसान नहीं रहता है, खास करके कलयुग में तो बहुत मुश्किल है। तो भी जो भक्त करते हैं, तो इसलिए भगवान बोलते हैं कि नचितस्मान मनुष्येषु कश्चिन में प्रिय कृतम, कि ऐसा भक्त जो इस पूरे जगत के प्रवाह के विरुद्ध जाके लोगों को भक्ति देने का प्रयास करते हैं, तो ये ऐसे भक्त मुझे बहुत प्रिय है। इतने प्रिय कि ऐसा भक्त मुझे इतिहास में प्रिय नहीं था, वर्तमान में प्रिय नहीं होगा, और भविष्य में भी प्रिय नहीं होगा। किससे ज़्यादा? जो भक्त ये ज्ञान देने का प्रयास करते हैं। हाँ? और उसके लिए हमारे सबके लिए सबसे बड़ा एग्जाम्पल प्रोपा जी स्वयं है, कि जिन्होंने 69 ईयर में ये साहस किया। जैसे मैं उसी गांव में कुछ लोगों को मिल रहा था, नागौर में, राजस्थान में, तो कुछ लोगों ने बताया कि कैसे इस्कॉन शुरू हुआ। तो उसमें से एक बूढ़े व्यक्ति थे, बोले कि उनका भी ऐसे ही था, 60 था, बोले कि वो 70 साल के आयु में प्रोपा जी अमेरिका गए एक जहाज़ से। तो बोले कि सही में क्या, ऐसा नहीं हो सकता है। बोले कि मेरे घर से बाहर आने के लिए मेरे को 10 बार सोचना पड़ता है, अभी तो मेरा 70 भी नहीं हुआ है। तो बहुत ही शौक हो गया था उनके लिए, बहुत बड़ा। तो ये बहुत बड़ा साहस था जो प्रोपा जी ने लिया। तो वही आदर्श सामने रखे हम भी वो साहस करने का प्रयास करते हैं, लेकिन हमारे पास सब रेडी है। प्रोपा जी ने एक्चुअली कुछ नहीं था उनके पास, ना लक्ष्मी था, ना धन था, ना कोई लोग हेल्प करने वाले थे, ना उनके पास कुछ प्रिंटिंग प्रेस था, कुछ भी नहीं था। लेकिन ये बहुत बड़ा साहस किया, सिर्फ हमें भक्ति देने के लिए, और कुछ उद्देश्य नहीं था। लेकिन उसमें प्रोपा जी बोलते कि मैंने कभी कुछ कॉम्प्रोमाइज़ नहीं किया, कुछ प्रकार का चेंज नहीं किया, जैसा था, जैसा सुना था वैसे ही देने का प्रयास किया। तो मैं जस्ट उसके बारे में सोच रहा था कि जो प्रोपा जी ने 70 आयु में 7 समुंदर पार किए, तो हम एटलीस्ट हमारे घर का रास्ता तो पार कर सकते हैं ना, है ना। बहुत बड़ी बात नहीं ना, 7 समुंदर पार करना तो बहुत मुश्किल है। हमारे लिए क्या करना है? घर के सामने जो रास्ता है उसको पार करना है, और उसको पार करके किसी व्यक्ति को ये हम देने का प्रयास कर सकते हैं।
तो जब तक हम एटलीस्ट ये देने का प्रयास नहीं करते तब तक ऐसा है कि जैसे पानी होता है ना, पानी एक जगह पे रखेंगे तो सड़ जाता है, तो वैसे ही हमें जो मिल रहा है जिससे हम ये बहुत बड़ी आशा का अनुभव करते हैं, जैसे मैं बताया कि कोलवीरे में जो प्रभु जी हमारे बनकर हुए हैं, उनके लिए बहुत बड़ी आशा थी जब उनको भक्ति का ज्ञान मिला, तो हमें भी मिल रहा है एक्चुअली, हम बहुत एंजॉय कर रहे हैं, सब प्रोग्राम्स अटेंड कर रहे हैं। तो ये सब करने के बाद अगर हम कुछ देने का प्रयास नहीं करेंगे तो जिस तरह से पानी भी कभी बहता नहीं है तो सड़ जाता है, वैसे ही हमारा जो मन है उसमें विकार उत्पन्न हो जाएंगे। जैसे पानी में विकार उत्पन्न होते हैं अगर वो बहता नहीं है तब। तो जब भक्त भी देने का प्रयास, सेवा करने का प्रयास नहीं करते तो फिर वो पानी के समान है। जो पानी नहीं बहता उसमें विकार उत्पन्न होते हैं। वैसे ही जो भक्त सक्रिय रूप से सेवा में लगते नहीं है तो उनके मन में भी विकार 100% उत्पन्न होंगे। और वो विकार कौन सा है? प्रजल्प होंगे। विकार कौन सा है? हम छोटी छोटी चीज़ों में झगड़ा करना शुरू करेंगे। जब मन इतना व्यस्त रहेगा सेवा करने में तो ये सोचने के लिए समय ही नहीं रहेगा। जैसे हम सभी को पता है कि प्रभुपाद जी के सबसे प्रिय एक शिष्य थे जयानंद प्रभु। हालांकि वो बहुत बड़े मैकेनिकल इंजीनियर थे और मंदिर के अध्यक्ष थे, लेकिन उनको एक बार किसी ने पूछा कि आपका आध्यात्मिक प्रगति इतना आपने किया है, क्योंकि बहुत नम्र थे वो। हाँ, प्रेसिडेंट होने के बाद भी झाड़ू लगाते थे। जैसे कि उनको एक बार मिलने के लिए कोई व्यक्ति आए थे तो उन्होंने पूछा, क्योंकि मंदिर में प्रवेश किया तो एक व्यक्ति झाड़ू लगा रहे थे। उनको जो भक्त मंदिर में प्रेसिडेंट को मिलना चाहते थे बोले कि आपके प्रेसिडेंट कहाँ है, उनको मिलना चाहता हूँ। तो उन्होंने दिखाया कि वो रूम है ना, उसमें बैठते हो। तो वो भक्त गए वहाँ पे, तो वहाँ पे कोई था नहीं। और थोड़े 5 मिनट के बाद वो प्रेसिडेंट आ गए और उनको देखे वाला कि बोले आप ही प्रेसिडेंट है, जो एक्चुअली बाहर झाड़ू मार रहे थे। लेकिन वो इतने नम्र था कि ऐसा बोले कि मैं ही प्रेसिडेंट हूँ, ऐसे भी नहीं बोले। बोले प्रेसिडेंट उस रूम में बैठते हैं। फिर वो हाथ धो के वो रूम में गए। तो उसके बाद उनको पूछा कि आप इतने नम्र कैसे, इतना आपका भक्ति का प्रगति का एक रहस्य बताइए। तो उन्होंने बहुत अच्छा वाक्य बताया था। बोले कि एक्चुअली मैं कभी इसके बारे में सोचने के लिए मेरा समय ही नहीं है कि मैंने प्रगति कैसे करनी चाहिए। इतना सेवा है कि वो सोचने के लिए मेरे पास समय ही नहीं है कि मैं प्रगति कैसा करूं। तो इसका अर्थ क्या है कि प्रभुपाद जी बताते हैं कि भक्तों ने भी इतना व्यस्त होना चाहिए सेवा में। तो हमें प्रजल्प करने के लिए, कंप्लेन करने के लिए, रोने के लिए, जो भी जिसके लिए नहीं रोना चाहिए उसके लिए हम रोते रहते हैं, जिसके लिए रोना चाहिए उसके लिए रोते नहीं हम। तो फिर उसमें बहुत समय मिलेगा फिर हमें, जो अनावश्यक अनर्थ चीज़ें हैं। तो इसलिए जो पानी बहता है तो वो स्वच्छ रहता है। उसी तरह से जो बुद्धि लेती है, लेने के बाद बहती है, तो फिर उसमें विकार कभी उत्पन्न नहीं होंगे। तो इसमें एटलीस्ट टू कंक्लूड मैं ऐसा कहना चाहूँगा कि हमने पिछले साल जो सेवा किया है, प्रथमतः तो उसके लिए तो सभी भक्तों के धन्यवाद है ही, और उसके लिए आज हम मिल रहे हैं। वैसे देखेंगे तो ये भक्ति संगम के प्रोग्राम है, लेकिन उसी के साथ हम जैसे प्रभुपाद जी बोलते थे कि हम जो भी सेवा करते तो हर साल हमारा सेवा हम कैसे बढ़ा सकते हैं, उसके लिए हमने प्रयास करना चाहिए। और उसमें मेरे लिए वैयक्तिक रूप में मेरे जीवन में सबसे एक प्रेरणादायी व्यक्ति थे परम पूज्य गोपाल कृष्ण महाराज, कि जो सालों साल पुणे आते थे और हर साल भक्तों को बहुत प्रेरणा देते थे। और उसमें बोलते थे कि प्रभुपाद जी बोलते थे डबल इट, तो डबल करो, पिछले साल जितना सेवा किया था उसका डबल करो। तो ऐसा अगर भावना रहेगा तो उससे वास्तविक रूप से हम भगवान को आकर्षित कर सकते हैं। यानी डबल करने का मतलब क्या है? हमारा जो कैपेसिटी है, बहुत बार क्या है कि भक्त भूल जाता है कि उनका कैपेसिटी क्या है। जैसे रामायण में हनुमान जी भी भूल गए थे उनका कैपेसिटी क्या है, तो जामवन को याद दिलाना पड़ा कि अरे हनुमान आप कुछ भी कर सकते हो। तो बोले अच्छा,
तो भक्त एक्चुअली जो होते हैं वो भक्तों को याद दिलाते हैं कि अन्य भक्तों की आप बहुत कुछ सेवा कर सकते हैं, आप में बहुत कैपेसिटी है। तो निश्चित रूप से आप सभी में भी बहुत कैपेसिटी है, लेकिन पिछले साल सिर्फ हमने 10% लगाया है। जो भी हमारे ग्रुप में सब भक्तों ने भी पूरी तरह से सक्रिय रूप से भाग नहीं लिया है। तो इसलिए ये सभी भक्तों को भी विनती है कि हम इस साल जैसे मैंने सबको मैसेज में लिखा था अपने ग्रुप में कि ये साल बहुत विशेष है, कि ये इस साल भी हम 61 इस्कॉन की मना रहे हैं। 61 पिछले साल से चालू है, और उसी में आने वाला जो साल है वो प्रभुपाद जी का 50वां तिरुभाव वर्ष भी है। तो 60-50 जो लिखा था मैसेज में मैंने, कि हमारे लिए 60-50 फेस्टिवल है वास्तविक रूप से। ये डबल मौका है हमारे लिए, जिसमें हम जितना प्रयास करेंगे उसमें हमारे भक्ति में प्रगति करने के लिए बहुत बड़ा सुविधा उत्पन्न हो सकता है। तो श्रील प्रभुपाद जी ने हमें कृष्ण दिए और हमारे हाथ में कृष्ण है, तो हमें सोचना है कि हमें सिर्फ हाथ में रखना है या देना है। तो भौतिक जगत में कुछ देने से कम हो जाता है, इसलिए लोग कंजूस रहते हैं, देते नहीं है। लेकिन भक्ति में देने से बढ़ता है, क्योंकि वो आध्यात्मिक है, कम नहीं होता है। तो निश्चित रूप से श्रील प्रभुपाद जी के कारण हमारे पास अलग प्रकार की कृष्ण भावना प्राप्त हुई, अलग प्रकार के कृष्ण मिले हमको। एक्चुअली पहले भी हम कृष्ण को जानते थे, लेकिन प्रभुपाद जी की किताबें पढ़ने के बाद कृष्ण अलग तरीके से बताया हमें, कृष्ण कौन व्यक्तिमत्व है। एक कृष्ण एक साधारण इतिहास के व्यक्ति नहीं है। तो ये विशेष भेंट जो प्रभुपाद जी ने दिया वो हमारे हाथ में है सबके, लेकिन अभी हमें और प्रयास करना है कि किस तरह से हम और ज़्यादा लोगों को दे सकते हैं। तो इसके लिए हम इस साल प्रयास करेंगे। और विशेष रूप से मैं सकीना को भी विनती करता हूँ, वो भी 2-3 मिनट कुछ शब्द कहें, और माता जी भी, औदरले माता जी, क्योंकि दोनों भी बहुत उत्साह से बहुत लोगों को पिछले साल भी काफ़ी भक्तों को उन्होंने प्रेरणा दिया है, और अपेक्षा है कि इस साल भी हम वही प्रेरणा से और सेवा कर सकेंगे। तो पुनः सभी भक्तों का बहुत बहुत धन्यवाद। सासवड़ के, जेजूरी के, फल्टन के भक्त, नाहन के भक्त, क्योंकि नाहन के भक्त विशेष रूप से हम वर्णन करना चाहेंगे, क्योंकि हम तो सब लोग बार बार मिलते रहते हैं, लेकिन वो तो हिमालय की घाटी में रहते हैं, और वहाँ पे भी बहुत उत्साह से हर रविवार को सब भक्त एकत्रित आते हैं। 30-40 भक्त एकत्रित रहते हैं, और अलग अलग घरों में, अलग अलग पहाड़ों में जाते हैं, और वहाँ पे हर एक घर में जाके गीता वितरण करते हैं। तो ये सभी भक्तों का बहुत बहुत विशेष धन्यवाद। हरे कृष्णा। श्रील प्रभुपाद की जय। हरे कृष्ण। फार फार धन्यवाद सुंदर प्रभूंचा, की आपण पाहिलं की काल एवढ्या म्हणजे आज पहाटे आले, आणि तरीसुद्धा आपल्याला त्यांनी आज संघ दिलेला आहे, सुंदर असं प्रवचन दिलेलं आहे। खरं तर त्यांनी जो आजचा श्लोकावर प्रवचन दिलं त्याच्यामध्येच फार मोठा सार आहे, की प्रल्हाद महाराजांचं त्यांनी जे बोलत आहेत त्यांचं मनोगत व्यक्त करतात प्रल्हाद महाराज भगवंतांकडे, की तुमचं नाम आणि यशाचं गान जर मला करायला मिळत असेल तर मी कुठेही मला काही भय नाही बाकी कशाचं। पण याची दुसरी बाजू अशी आहे, म्हणजे ही बाजू त्यांची एक पॉझिटिव्ह बाजू आहे, पण त्याची जर सेकंड साईड पाहिली की जर ते नसेल आपल्याबरोबर तर हे भौतिक जग अत्यंत भयप्रद आहे। आणि त्यामुळं म्हणजे कृष्ण आपल्याबरोबर असणं, भगवंत आपल्याबरोबर असणं हे भयमुक्तीचं महत्त्वाचं कारण आहे, की भय आपलं मुक्त होणार आहे ज्यावेळेस, म्हणजे प्रल्हाद महाराजांच्या वचनातून जरी आपण पाहिलं आजच्या या भागवतम क्लासच्या, तर कृष्ण आपल्यासोबत आहे म्हणजे आपण भयमुक्त आहोत, आपण आनंदी आहोत, आपण सुखी आहोत, आपल्याला कोणत्याही प्रकारचं, आपण ऑलरेडी वैकुंठात आहोत असं म्हटलं तर हरकत नाही। श्री श्री गौर निताई सुंदर की जय। तर कृष्णाला आपल्यापर्यंत देण्याचं जे कार्य आहे हे खऱ्या अर्थाने 550 वर्षापूर्वी गौरंग महाप्रभूंनी तो मार्ग आपल्याला दाखवला।
आणि तो मगाशी जसं सुंदर प्रभू म्हटले की खऱ्या अर्थाने प्रभुपादांनी त्या कृष्णाला आपल्या जवळ आणून ठेवलेलं आहे. अदरवाईज आपण नक्कीच आज या ठिकाणी एकत्रित नसतो किंवा कृष्ण कोण हे सुद्धा आपल्याला सांगता आलं नसतं. आपण सांगितलं असतं हां महाभारताच्या युद्धात त्यांनी एक भूमिका निभावली, आमच्या ह्याच्यानुसार ते एक देव आहेत. याच्यापेक्षा आपल्याजवळ कृष्णाचं कोणतंही ज्ञान नसतं. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूने सांगितल्याप्रमाणे जन्म सार्थक करी कर परोपकार. तर आपलं हे कार्य आहे की आपली साधना अत्यंत निष्ठेने चालू ठेवणं, भक्तांचा संग घेणं. जसं आज मी मगाशीच माझ्या भावना व्यक्त केल्या की मला खऱ्या अर्थाने, कारण मला आता हे सुद्धा भय वाटतंय, जसं मगाशी हे केलं की आता नोकरीत असताना आपल्याकडे एंगेजमेंट असते, आपण रिटायर झाल्यावर काय आहे, तर हा एक भयाचा मुद्दा आहे. पण असा जर भक्तांचा संघ असेल तर निश्चितपणे जीवन आनंदाने आपण व्यतीत करू शकतो. त्यामुळे भक्ती संगम, जर भक्तांचा संगम नसेल तर खरोखरच भय आहे. आणि सुदैवाने आपल्याला या ठिकाणी प्रभुवादांच्या कृपेने, आपल्या या ब्रह्मचार्यांच्या कष्टामुळं आपल्याला या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे. आज सुंदरवर प्रभूंच्या बरोबरच या ठिकाणी संपूर्ण हा जो काही ब्रह्मचार्यांचा भक्तवृंद या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपल्याला ही वारंवार संधी मिळते. काल श्रीपाद महाप्रभूंनी मला, त्यांना आमच्या काउन्सिलिंग ग्रुपमध्ये मी प्रवचन देण्यासाठी सांगितलं होतं. ते म्हणले मी प्रवचन देणार पण तुम्हाला इकडं भक्ती संगमला यावं लागेल. खरं तर आज 10 वाजता 2 असाइनमेंट आहे, मंदिरमध्ये एक मीटिंग आहे, परत आमचे ऑफिशियल एक मीटिंग आहे ऑनलाईन. पण ते म्हटले माझं लेक्चर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला इकडे यावं लागेल. आणि निश्चितपणे तो प्रेमाचा आग्रह होता. आणि हेच रेसिप्रोकेशन आपल्याला आज श्रीपाद महाप्रभूंचा खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांचं सगळ्यांनी आपण अभिनंदन पण केलं पाहिजे, त्यांच्यासाठी शुभेच्छा पण व्यक्त केल्या पाहिजेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. तर मी निताई गौर सुंदर यांच्याकडे देखील प्रार्थना व्यक्त करतो की त्यांचा संघ, त्यांचं असोसिएशन यापुढे आपल्याला सातत्याने अशाच प्रकारे प्रेरणादायी पद्धतीने मिळत राहावं. आणि आत्तापर्यंत त्यांनी जे काय आपल्याला असोसिएशन दिलं, त्याच्यासाठी जे त्यांनी आपल्याला स्वतःला एक्सटेंड केलेलं आहे, त्याच्याबद्दल मी आपल्या सर्व भक्तांच्या वतीने त्यांचा ऋणनिर्देश व्यक्त करतो. आणि कन्क्लुडिंग एवढंच बोलेल की जसं सुंदरवर प्रभूंनी सांगितलं की आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्याकडे कृष्ण आले प्रभुवादांच्या कृपेने. सुंदर प्रभू, श्रीपाद महाप्रभू, श्रीनाथ प्रभू, पांडुरंग शरण प्रभू, या ठिकाणी असणारे अतुल गोविंद प्रभू, हरीश प्रभू, सगळे ब्रह्मचारी वृंद आहेत या ठिकाणी, त्यांच्या आणि सर्व भक्त समुदाय. की तसंच आपल्यालासुद्धा कुठं ना कुठं या ऋणाची उतराई होण्यासाठी सगळ्यात पहिला मार्ग आहे कृष्ण दुसऱ्यापर्यंत देण्याचा, तो म्हणजे भगवद्गीतेचं वितरण. आणि त्यामध्ये सुद्धा सध्याच्या परिस्थितीत जर आपण पाहिलं तर एखाद्याला एक डायरेक्टली भगवद्गीता देण्यापेक्षा पहिल्यांदा जर त्याच्याकडे गीतासार दिलं तर मला असं वाटतं की ते खरोखर उचित आहे. तर त्यामुळं आणि त्याची किंमत पण फार कमी आहे. आणि मागं आम्ही ज्यावेळेस एक उपक्रम म्हणण्यापेक्षा एक परिस्थितीनुरूप एक कार्यक्रम आयोजित झाला की दशक्रियेच्या वेळेस ते पुस्तकं वितरण झाले. आणि आता मला दिसायला लागलं की सगळीकडं खरं तर हा पॅटर्न आपण हे केला पाहिजे. की या निमित्तानं प्रत्येक त्या घरातील व्यक्तींची, लोकांची भावना असते. ते प्रवचनाला कुणाला बोलवताना 5-5 हजार, तुमच्या माहितीसाठी सगळेजण आपण ग्रामीण भागातून आहोत, 5-5 हजार रुपये, 10-10 हजार रुपये देऊन प्रवचनकर्ते बोलवले जातात. तर त्याच्या ठिकाणी त्याबरोबरच जर 2-3 हजाराचे गीतासार पुस्तकं त्यांनी सर्वांना वितरित केले तर निश्चितपणे ती सुद्धा एक चांगलं, म्हणजे अशा क्लुप्त्या आपण सर्वांनी घेतल्या पाहिजेत. जे जे छोटे मोठे समारंभ असतात व्यक्तीच्या जीवनामधले, तर त्या निमित्तानं आपण ही संधी साधली पाहिजे आणि कृष्ण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर येणाऱ्या या आर्थिक म्हणजे वर्षामध्ये आपण निश्चितपणे मागच्या वर्षापेक्षा दुपटीने गीतासार वितरित करू, दुपटीने या ठिकाणी भक्त आपल्या भक्ती संगम कार्यक्रमात येतील यासाठी आपण प्रयत्न करू, अशी अपेक्षा बाळगतो.
धन्यवाद आणि पुनश्च एकदा श्रीपाद महाप्रभूंना आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. हरी हरे बोल. कृष्ण. अवतारलेल्या माताजी. नंतर मी आपले प्रिय राघवेंद्र प्रभू पण आले, तर तुम्हाला पण 2 मिनटं एक बोलू शकता. ग्रंथ वितरणसाठी आजचा एक थोडं टॉपिक आहे. हरे कृष्णा. आज खरंच सकाळी मग ब्रह्ममुहूर्तामध्ये येऊन एवढा चांगला कार्यक्रम आयोजन इतकं छान केलं आहे आपल्या दोघांनी पण. ते म्हणजे पाहून आणि असे प्रभूजींनी सांगितलं तसं दर रविवारी नाही जमलं तरी महिन्यातून किंवा दर रविवारी तर खूपच छान असे सगळे आले तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला भक्तांच्या संघामध्ये आपल्याला भक्तीची प्रगती करता येईल. कारण काय एकाकी बल नाही पायबल, नाही का. एकाकी माणूस कधीही भक्ताची प्रगती करू शकत नाही, तर ते भक्ताच्या संघामध्येच होऊ शकतं. आणि आपलं मेन उद्दिष्ट कसं असतं तर सेवा, साधना आणि प्रचार आपल्याकडून व्हायला पाहिजे. आणि तो गीतासारच्या निमित्ताने बऱ्याच भक्तांनी छान त्याच्यामध्ये रस घेतला आणि पुस्तक वितरणाचा कार्यक्रम केला. आणि भगवंतांना काय प्रिय आहे, प्रभुपादांना काय प्रिय आहे, तर भक्तांच्यापर्यंत म्हणजे अनेक जे भौतिकमध्ये गुंतलेले लोक आहेत त्यांना भक्तीमध्ये आपल्या चांगल्या संघामध्ये आपण त्यांना प्रचार करून आणलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी छान प्रभूजींनी की आता यंदा पण ते एक पुस्तक, कोणतं पुस्तक काढणार छोटं किंवा मोठं, तेही ते बोलले मला CC किंवा चैतन्य भागवत पण आपण देणार आहोत. आणि ज्यांनी प्रगती केली त्यांच्यासाठी ते फार अगदी महत्त्वाचं आहे. आणि अगदी छोटी पुस्तकं आपण ज्यावेळेस द्यायला जातो त्यावेळेस आपण काही ना काही भगवंताबद्दल सांगतो, तोच आपला प्रचार झाला. आपण काहीतरी प्रचार करण्याच्या उद्देशाने जन्माला आलेलो आहोत. आपली इच्छा होती आणि ती परत आपल्याला भगवंत नेण्यासाठी काय करायचं हे सुद्धा आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. गुरु, साधू, शास्त्र त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याचा उपयोग करून आपण परत भगवत धामात जाण्यासाठी आपल्या मनुष्य जे दुर्मिळ जन्म मिळालेला आहे त्याचं आपण सार्थक केलं पाहिजे. आणि ते आपल्याला प्राप्त करण्यासाठी एकदम सगळं प्रभुपादांनी आयता घास तयार करून ठेवलेला आहे. फक्त तो आपल्याला खायचा आहे, प्रचार करायचा, इतरांना द्यायचा आहे. ना आपल्याकडून असेच 1-2 भक्त कमीत कमी तयार झाले तरी प्रभुपाद आणि भगवंत इतके खुश होतील. तर ते आपल्याला प्रत्येक क्षणी म्हणजे एक तर आपल्याला वेळ कमी असतो, पण प्रत्येक वेळेचा आपण सदुपयोग भक्तीच्या प्रचारासाठी केला पाहिजे. आपली साधना चांगली पाहिजे. जेव्हा साधना चांगली होते त्यावेळेस प्रचाराचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं. सेवा चांगली होते, ती भगवंतांना प्रिय होते, भगवंत आपल्याला त्याप्रमाणे बुद्धी पण देतात. आणि ज्यावेळेस आपण ह्या तिन्हीमध्ये सेवा, साधना आणि प्रचारामध्ये चांगल्या प्रकारे रस घेतो आणि सखोल अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला सगळ्या जे काही आपल्याला उपदेश सांगतात महाराज, तर त्या उपदेशांचं आपण स्वतः अगदी स्वयंस्फूर्तीने पालन करण्याचं प्रयत्न करतो आणि नंतर आपली रुची जास्त निर्माण होते. आणि ज्यावेळेस आपण आपला वेळ बराच काही अशा भक्तिमय कार्यासाठी घालू त्यावेळेस आपले हे सगळे क्षण भगवंत आपले टिपून घेतात आणि त्यातूनच आपली काय होते तर भक्तीची चांगल्या प्रकारे प्रगती होते. आपल्याला सांगितलं आहे चैतन्य महाप्रभूंनी की प्रत्येक गावामध्ये भक्तीचा प्रचार झाला पाहिजे. आपण तिथं या छोट्याच्या पुस्तक वितरणाच्या नावाने आपण जाऊ शकतो. मी एक मागच्या वर्षी मठवाडी म्हणून आहे त्या ठिकाणी आम्ही सगळे आमचा ग्रुप गेलो होतो. तर प्रत्येक घरी आम्ही ते पुस्तक द्यायला गेलो. त्यांना हे काय माहीत नव्हतं, पण अगदी वयस्कर माताजीसुद्धा म्हणायचे अरे हे छोटं 20 रुपये म्हणजे काहीच नाही. ते अगदी कमरेचं ते पिशवी काढून त्यातले 20 रुपये द्यायचे आणि ते पुस्तक घ्यायचे. तेव्हा आम्हाला वाटलं की खरं आपण कमी पडतोय त्यांच्या घरापर्यंत जायला, प्रचार करायला. मग ते आपल्याला करायचे. जोपर्यंत आपल्या पायामध्ये शक्ती आहे तोपर्यंत आपण हे प्रचाराचं कार्य केलं पाहिजे. आणि त्याचा उपयोग आपण आपल्या जीवनासाठी तर होतो, परंतु इतरांना दिल्याने भगवंत अतिप्रसन्न होतात. प्रभुपाद प्रसन्न होतात, गुरु महाराज प्रसन्न होतात. आपल्या गुरु महाराजांचं चरित्र आपण पाहिलं, आता आमचं सध्या रिडिंग चालू आहे. प्रभुपादांचं चरित्र पाहिलं तर त्यांनी काय केलं नाही, पुष्कळ काय केलं. आपल्याला काहीच कष्ट नाहीत. त्यांनी तयार करून दिलं आहे, ते आपल्याला फक्त लोकांच्यापर्यंत पोचवायचं आहे आणि ते कार्य आपल्याला करायचं आहे. आपल्याला जर एक पुस्तक आपण 1 दिवसात नाही कुणाला दिलं तर आपण आज काहीच काम केलं नाही असं वाटलं पाहिजे. म्हणूनसाठी आपण काय केलं पाहिजे तर दररोज मी कोणाला प्रचार करतोय, काय केला की नाही, किंवा आपण समजा हे 4 स्तंभ जे आहेत आपली तप, शौच किंवा
हे तप, शौच आणि दया, हे सगळ्यांना आपण दाखवले की दयाच्या ह्याच्यामध्ये मनुष्य आपल्याकडे आकर्षित होतात. कारण आपल्याला उच्च लेवल गाठायचे असेल तर आपल्याला हे भगवंतांनी सांगितलेल्या उपदेशांचं, गुरु महाराज प्रभुपादांनी सांगितलेल्या उपदेशांचं आपण चांगल्या प्रकारे पालन केलं पाहिजे. आता यंदाचं जे वर्ष आहे त्यातसुद्धा गोपालकृष्ण महाराज म्हणतात, प्रत्येक वेळेस म्हणतात, आणि प्रभूजींनी आपल्याला सांगितलं की यावर्षी जे केलं आहे त्याच्या डबल झालं पाहिजे, टिबल झालं पाहिजे. मग आपला प्रचार आपोआप त्यांच्यापर्यंत पोचतोय आणि लोक आपल्याकडे आकर्षित होतात. कार्यक्रमाला आले तरी त्यांची थोडीशी चांगल्या प्रकारे विचारपूस केली, प्रसादाचं विचारलं की त्यांना वाटतं अरे हे आपलं मंदिर आहे, हे आपले लोक आहेत. अशी इतर ठिकाणी कुठेही मिळत नाहीत आपल्याला. आणि कृष्ण भावनामृत असं आहे की ते आपल्याला काय करतं आहे तर इतरांना सांस्कृतिक म्हणजे जे काही सुसंस्कृत लोक आहेत त्याचा प्रचार करतं आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर जे काही छोटी मोठी पुस्तकं आपणही वाचली पाहिजेत. प्रचार करताना त्यांना सांगण्याचा आपल्याला फायदा होतो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता छोटं पुस्तक समजा वाढदिवस आहे, ध्रुव महाराजांचं, प्रल्हाद महाराजांची शिकवण, वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येकाला छोटं पुस्तक घ्यायचं, किंमत छोटी आहे. त्या मुलांच्या तर्फे पण प्रचार प्रत्येक घरी जाऊ शकतो आपण बाकीचं देण्यापेक्षा. त्यामुळे आपण याच्याकडे खूप तन्मयतेने अगदी मग्न होऊन आपण हे कार्य केलं पाहिजे. स्वतःची प्रगती करायची आणि त्याचबरोबर इतरांचीही प्रगती झाली पाहिजे, याच्यासाठी जास्तीत जास्त आपण लक्ष द्यायचं. त्यामुळं आपण थोडं काहीतरी केलं आहे जीवनामध्ये असंही आपल्याला आत्मिक समाधान मिळेल आणि ते करण्याची आपली रुची जाईल. त्यातला एक आत्मिक आनंद असतो, तो कधीही कुठेही मिळत नाही. तो फक्त भक्तीमध्येच मिळू शकतो, इतर ठिकाणी मिळू शकत नाही. आणि जे काही गीता वितरण केलं आहे यंदा, खूप लोकांनी छान फोटो येत होते, त्यांचं सर्वांचं अगदी आमच्या सर्वांतर्फे अभिनंदन. आणि यावर्षी पण डबल आपण करणार आहोत आणि करायचं आहे मला असं मनोदय ठेवायचं आणि आपण प्रचाराचं कार्य करायचं आहे. ठीक आहे, त्याच्याबरोबर आपल्या कार्यक्रमामध्ये ती लोक कशी जोडली जातील, मोठ्या कार्यक्रमाला त्यांना बोलवायचं, आपला संघ वाढला पाहिजे. भक्तीमध्ये आल्यानंतर त्यांना लगेच काही आपण 4 नियम सांगायचे नाही, पण ह्यातली गोडी माणुसकी आपण पाहिली त्यांनी, ते आपोआप आकर्षित होतील. आपल्या वर्तनाने माणूस आकर्षित होतो, बोलून होत नाही. तर आपलं आचरण तसं पाहिजे, नम्रता पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे. त्यांच्यासाठी जाऊन आपण थोडा आपला रोजचा वेळ दिला पाहिजे. त्यामुळं आपले तर प्रचार होईल. आणि आपलं सासवडमध्ये हे आत्ता सकाळी मंगल आरतीला जे लोक आले, हे जागा पुरली नाही पाहिजे, इतके लोक आले पाहिजेत मंगल आरतीला. म्हणजे समजा एखादा भक्ती संगम कार्यक्रम आहे तर बाजूबाजूने लोक उभी राहून ऐकत राहिले पाहिजेत, इतकं ते लोकांचा समुदाय आपला वाढला पाहिजे. आणि तो आपल्या हातात आहे, आपण त्याला वेळ दिला पाहिजे, आपण त्यांच्याशी कसं समजूतीने वागलं पाहिजे, म्हणजे ते आपोआप होऊन जातं. ठीक आहे, हरी बोल, हरे कृष्णा. हरे कृष्णा. धन्यवाद माताजी, थँक्यू. माताजी स्वतःच असं त्याचं खूप चांगलं उदाहरण आहेत. मातांचा उत्साह खूप आहे, त्यामुळे त्यांच्याकडे उत्साह आहे म्हणून तो उत्साहाने बोलतात आणि तो उत्साह आपल्याला सर्वांना आवश्यक आहे. थँक्यू. हरे कृष्ण. राघवेंद्र भाऊ, आणि 1-3 मिनटं नंतर आपण लगेच मग सकीना पुन्हा जायचंच आहे, माताजींना पण जायचं आहे. त्याच्यानंतर आपण आपलं वितरण प्रोग्राम चालू करूया. येस म्हणजे हरे कृष्ण. तर ॲक्च्युली सुंदर प्रभूंनी मागच्या वर्षीपासून हा प्रोग्राम सुरू केला, गीता सार. आणि मला वाटतं की दिस इज व्हेरी इनोव्हेटिव्ह आयडिया. कारण आतापर्यंत सगळीकडे इस्कॉनमध्ये बुक डिस्ट्रीब्युशन म्हटल्यानंतर महाबिग बुक्स आणि बिग बुक्स अशी होती, परंतु आउटरीचसाठी सुलभ अगदी करून दिलं. आणि खरं सांगायचं तर श्री प्रभुपादांनी जी काही ग्रंथ लिहिले त्या ग्रंथांमध्ये मोठी भागवतम पण आहे आणि चैतन्य चरितामृत पण आहे, पण भगवद्गीता तर त्यांनी खासियत आहे त्यांची श्री प्रभुपादांची. आणि त्यानंतर जी छोटी पुस्तकं लिहिली, त्या छोट्या पुस्तकांनी कोणीही सुरू करू शकतो. आपल्याला वैयक्तिक आपला प्रत्येकाचा अनुभव असेल की कोणीतरी पूर्वी भगवद्गीता हातात देत होतं आणि ती घेतल्यानंतर पुन्हा एवढी मोठी भगवद्गीता समजायची नाही, मग छोटं पुस्तक घेतल्यानंतर ते समजायला लागलं. आणि श्री प्रभुपादांनी तात्पर्यांमध्ये जे काही दिलं आहे ते असं आहे की कुठूनही सुरू केलं, एक जर का साखरेचा डोंगर असेल तर कोणत्याही बाजूने सुरू केलं त्याला तरी गोडच लागणार. त्याप्रमाणे म्हणून आणि त्याचा भगवद्गीतेचाच प्रचार करण्याच्या उद्देशाने
सुंदरपणी मागच्या वर्षी हे गीता सार म्हणजे एकदम छोटं पुस्तक आहे, इझिली कोणीही ते घेतं. जसं आत्ता माताईंनी पण सांगितलं की कोणी घेईल, तर त्या पद्धतीने हा जो उपक्रम सुरू केला त्याचा परिणाम मोठा आहे वाटतंय. पण हा म्हणतात ना की चंचू प्रवेश आहे हा कोणाच्याही जीवनामध्ये. तर धन्यवाद सर्व भक्तांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. आणि मी थोडं लेट आलो त्यामुळे मला वाटतं रोहिणी पुढच्या वर्षीचं टार्गेट दिलेलं आहे. तर सर्वजण त्यामध्ये सहभागी होऊ आणि आपल्या कॅपॅसिटी आणि खास करून शहरांपेक्षा ग्रामीण भागामध्ये कोणालाही इझिली ॲप्रोचेबल अशी ही संकल्पना आहे. त्यामुळे त्याच्यात सर्वांनी सहभागी होऊ. हरे कृष्ण. कृष्णा, थँक्यू प्रभूजी. बेसिकली आज आपलं पण सौभाग्य आहे की आपल्याला तिन्ही वरिष्ठ भक्त सकीनाथ प्रभू, अवतारलीला माताजी, राघवेंद्र प्रभूजी, श्रद्धीपूंचा आज क्लास होता. त्यामुळे NVCCमध्येच क्लास त्यांचा, त्यामुळे काय ते येऊ शकले नाही आज. पण ॲटलिस्ट या तिन्ही भक्तांचे पण आपण धन्यवाद देऊया, कारण त्यांना परत आता इथून लगेच निघायचं आहे. पुण्यामध्ये त्यांना तो एक मीटिंग आहे जी कंपल्सरी सगळ्यांना अटेंड करायसाठी. आपल्यापैकी पण काही भक्तांना पण जायचं आहे, पण त्यांना थोडं लवकर जावं लागेल. तर आपण प्रभूजी काल रात्रीच मला वाटतं बारामतीवरून पुण्याला आलं, नगर शेगाववरून आलं. तर सर्व भक्तांनी त्यांचा विशेष वेळ काढून आलेत. तर आपण या तिन्ही भक्तांचे पण धन्यवाद देऊया. आता सकीनाथ पण जायचं आहे आणि सगळ्या तिघांना पण जायचं आहे. तर आपण वितरण प्रोग्राम सुरू करू सकीनाथ पुंजपासून. तत्पूर्वी आज मी गुजरातला परवा 3 दिवस आमचं गो संमेलनसाठी गेलो होतो. तर तिकडनं येताना, कारण आज ॲक्च्युली आमचं मीटिंग झाली होती की आजचा प्रवचन करणार सेवा होती श्रीपाद महाप्रभूंची, कारण त्यांचा वाढदिवस पण होता. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आज प्रवचन करा, पण ते म्हटले नाही, आज आपण हा प्रोग्राम सुरू करतो आहे तर तुम्हीच वितरणचं पण क्लास द्या. तर त्याच्यामुळे मी त्यांच्या आज्ञेनुसार मी क्लास दिला आज. तर येताना मी विचार करतो की त्यांच्या वाढदिवसाला मी काय भेट देऊ शकतो. तर तिथं आम्ही 3 दिवस पूर्ण जगातले सगळे जेवढे काही गोसेवक आहेत इस्कॉनचे, तर मोठं कॉन्फरन्स होती ती, मोठं एक शिबिर होतं. तर त्याच्यामध्ये एक गोसेवा आपलं एक गुजरातचे एक भक्त आहेत, त्यांचा प्रोडक्ट असतो साबण असतो, तुम्हाला स्टॉलमध्ये मिळेल गोसेवा नावाचा. त्यांनी एक स्पेशल गिफ्ट दिली. तर आपण सकीनाथपणे विनंती कराल त्यांनी श्रीपाद महाप्रभूंना द्यावा. त्यांच्या तिथल्या गोशाळेतल्या गाईचं घी आहे, तर घी सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे आणि श्रीपाद महाप्रभूंना आवडतं पण. हरी बोल. आणि पुढचं अनाउन्समेंट्स विल डू. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद ग्रंथ वितरण प्रोग्राम की जय. तर नेक्स्ट स्लाइड. आपण 2025मध्ये जे मॅरेथॉनमध्ये बुक वितरण केलं त्याचं प्राईज डिस्ट्रीब्युशन आपण करत आहोत. तर श्रील प्रभुपाद म्हणतात, माझी सर्वात मोठी इच्छा ही आहे की माझी ही पुस्तके मोठ्या प्रमाणात छापली जावीत आणि जगभर सर्वत्र वितरित केली जावीत, कारण प्रत्येक पुस्तकात लोकांना कृष्ण भावनामृत बनवण्याची अपार आध्यात्मिक शक्ती आहे आणि म्हणूनच हरी बोल. मला ही अत्यंत आनंददायक सेवा आहे. येस, नेक्स्ट. हां, तर आता आपण स्कोअर इथे दर्शवित आहोत. थांबा. तर ह्या साईडला जे आहे ते 2024 मागच्या वर्षी जे आपण केलं होतं त्याचं आहे, आणि ह्या साईडला 2025 म्हणजे डिसेंबरला जे झालं त्याचा स्कोअर येणार आहे. तर अजूनही पूर्ण स्कोअर आपण विग्रहांना पण अनाऊन्स केलेलं नाही आहे. तर सगळ्या भक्तांसोबत आपण श्री निताई गौर सुंदर, श्रील प्रभुपाद आणि सर्व वैष्णवांच्या प्रसन्नतेसाठी ग्रंथवितरणचा स्कोअर अनाऊन्स करत आहोत. येस. तर 2024ला नेक्स्ट 7490 महाबिग बुक्स झाले होते. नेक्स्ट. आणि 604 स्मॉल बुक्स डिस्ट्रीब्यूट झाले होते. नेक्स्ट. आता 2025ला महाबिग बुक 7547. हरिबोल. बिग बुक 45, मीडियम बुक 172, स्मॉल बुक्स 50,000.
और BTJ मैगजीन 1920। तो इस प्रकार कुल स्कोर, हरी बोल, नेक्स्ट नेक्स्ट। तो 2024 में कुल स्कोर था 8,994 और अभी इस बार है 59,684। हरी बोल। तो एक्चुअली इस साल हम देखेंगे तो प्रभुपाद जी के सब प्रकार के, ये सब 5 कैटेगरी के बुक्स है इस्कॉन में, BBT के, बिग बुक, मीडियम। तो इस साल सभी भक्तों के प्रयास से सब बुक्स में हमने कुछ ना कुछ तो सेवा किया है, तो ये अच्छा लक्षण है। हरे कृष्णा। नेक्स्ट। तो सबसे ज़्यादा ग्रंथ वितरण जिन्होंने किया उनका भी हम नाम अनाउंस करेंगे। उसके पहले हम हमारे जो इस पूरा जो हमारा कम्युनिटी है उसके जो काउंसलर्स है उनको हम मतलब थोड़ा क्या कहते हैं, क्योंकि काउंसलर के माध्यम से ही सारे भक्तों को प्रेरणा मिल रही है, तो हम सारे दोनों काउंसलर्स अभी यहाँ पे आए हैं, तो उनको भी हम थोड़ा सा एक छोटा गिफ्ट देकर देना चाहते हैं। तो मैं श्रीमान सुंदर प्रभु को विनंती करता हूँ, राघवेंद्र प्रभु जी प्लीज़ आइए। तो मैंने जो मैसेज लिखा था कि सभी भक्तों के विशेष बहुत ही अद्भुत ऐसा गिफ्ट है, हालांकि वो देखेंगे तो बहुत साधारण गिफ्ट लगेगा, लेकिन जो आपको मिल रहा है उसमें खास करके ये बताना चाहूँगा, ये हमारे पोतेकर पूजी ने ये स्टिच किया हुआ है। ये अयोध्या से श्री रामलीला का जो ड्रेस है उसको हमें मिला था, श्री कुमार कृष्ण ने अरेंज किया था, वहाँ के पूरा भगवान श्री रामचंद्र का ड्रेस मिला था, तो उसको कट करके पोतेकर पू ने हमारा ये सब भक्तों के लिए, जो भक्तों ने वितरण किया है उनके लिए, हर एक भक्त के लिए ऐसा स्पेशल ये गिफ्ट है। तो ये श्री राम जी का वस्त्र जो उन्होंने परिधान किया है उसका ये स्पेशल गिफ्ट है। हरे कृष्ण। हरि बोल। तो राघवेंद्र प्रभु जी फोटो कौन निकल रहा है? हरि बोल। अवतार लीला माता जी। हरि बोल। नेक्स्ट स्लाइड। नेक्स्ट। तो सर सबसे ज़्यादा जो ग्रंथ वितरण किया है वो श्रीमान सखीनाथ प्रभु जी ने 5000 गीता सार। हरि बोल। तो मैं विनती करता हूँ उनको कि उन्होंने भी अपना गिफ्ट स्वीकार करें। नेक्स्ट। तो हमारे बलभद्र लीला प्रभु है, उन्होंने उनके वो जो कहाँ कॉलेज में जाते हैं, लोनी कॉलेज में, तो वहाँ पर उन्होंने कोर्स आयोजित किया था और कोर्स के माध्यम से 2900 गीता डिस्ट्रीब्यूट हो गए हैं। हरि बोल। तो मैं विनती करता हूँ उनको भी कि आकर प्रभु जी से अपना गिफ्ट ले लें। जोर से, उत्साह से। मृदंग भी बजाया जाए, मृदंग करताल। नेक्स्ट। तो साल भर जिन्होंने बुक डिस्ट्रीब्यूशन किया है उनको भी हम अप्रिशिएट करना चाहते हैं, क्योंकि मैराथन में तो बहुत सारे भक्त लगे हुए थे, लेकिन साल भर कुछ भक्त है जो कर रहे थे, तो उनके हम यहाँ पर नाम प्रस्तुत करना चाहेंगे। तो ये मतलब असेंडिंग ऑर्डर में सबसे कम जिन्होंने किया पहले नाम उनका है, उसके बाद सबसे ज़्यादा किया उनका बाद में नाम आएगा। तो बापू कोलेकर प्रभु जो है उन्होंने
42 बिग बुक्स और 42 बिग बुक्स किया है। हरि बोल। बापू प्रभु आए हैं? नहीं आए। नेक्स्ट सुवर्ण गोपिका माता जी ने 42 बिग बुक्स, 1320 स्मॉल बुक्स और 5 भागवतम सेट्स। हरि बोल। तो वास्तविक रूप में ये बहुत मतलब अप्रिशिएटिव है कि उन्होंने 5 भागवतम सेट को डिस्ट्रीब्यूट किया है। तो भागवतम सेट हम जानते हैं इतना आसान नहीं होता डिस्ट्रीब्यूशन। माता जी नहीं है, वो गौर मंडल परिक्रमा में है। प्रभु जी आए क्या? नेक्स्ट तो डॉक्टर शेखर विश्वास प्रभु जेजूरी के, उन्होंने 128 बिग बुक्स और 1000 स्मॉल बुक्स। हरि बोल। शेखर बुक हम देख सकते हैं कि हर रोज ग्रुप में उनका फोटो रहता है डेली। तो जो भी उनके पास पेशेंट आते हैं उनको गीता से वितरण करते हो। हरे कृष्ण। तो प्रभु जी भी गौर पूर्णिमा के लिए मायापुर गए। माता जी आए हैं क्या? नहीं आए। नेक्स्ट है नंदिनी मदने माता जी, उन्होंने नेक्स्ट 167 बिग बुक्स, 640 स्मॉल बुक्स। हरि बोल। हाँ या हरि बोल। और जो टॉप में है वो हमारे पुणे के ब्रह्मचारी श्री गौर भक्त प्रभु, जिन्होंने 484 बिग बुक्स और 16 भागवतम सेट। हरि बोल। तो प्रभु जी भी नहीं आ पाए क्योंकि वो जो वैल्यू एजुकेशन कॉन्टेस्ट है उसके वो कोऑर्डिनेटर है, तो उस संबंध में उनको बहुत सारी सेवाएं थी, तो आज आ नहीं पाए इधर। हरे कृष्णा 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे तो श्रील प्रभुपाद जी कह रहे हैं, पुस्तक वितरण ही कृष्णाशी आपला संबंध अधिक दृढ आणि गाढ करण्याची एक अमूल्य संधी आहे। या सेवेमुळे आपण हळूहळू त्यांच्या दैवी कार्यामध्ये सहभागी होतो, त्यांचे विश्वासू सहकारी आणि करुणेचे प्रतिनिधी बनतो। श्रील प्रभुपाद की नेक्स्ट। तर पुढची जी कॅटेगरी आहे ती सर्वाधिक पुस्तक वितरण व्यक्तिगत श्रेणी। हाँ, तो सबसे ज़्यादा जिन्होंने ग्रंथ वितरण किया है व्यक्तिगत मतलब पर्सनल लेवल पर। नेक्स्ट तो 3rd नंबर पे है मंगल जगताप माता जी, 96 बिग बुक्स और 750 स्मॉल बुक्स। हरि बोल। माता जी हैं, तो आपका नाम जैसे आता है कृपया करके आप आगे आना शुरू कर दीजिए, सबके लिए गिफ्ट है।
Krishna, Hare Krishna. हरी बोल। नेक्स्ट है हरीश प्रभु, 112 बिग बुक्स और 961 स्मॉल बुक्स। हरी बोल। तो हरीश प्रभु जो भी मंदिर में रहेंगे उनको लेकर बुक डिस्ट्रीब्यूशन के लिए चले जाते हैं। और कभी एक बार कोई नहीं था तो उनको अपने सुवर्ण हरिप्रभु भी चले गए, सुवर्ण हरिप्रभु मिले तो उनको लेकर चले गए। तो जिनको मिलेंगे उनको लेकर वो जाते थे, लेकिन उन्होंने बुक डिस्ट्रीब्यूशन किया। और नंबर 1 पे है लादिनी शक्ति माता जी, जिन्होंने 224 बिग बुक्स और 250 स्मॉल बुक्स। हरि बोल। माता जी आए हैं? नहीं। जेदुरी से कोई और आया है क्या? तो ले सकते हैं उनकी ओर से। नेक्स्ट, तो सबसे ज़्यादा जो बुक डिस्ट्रीब्यूशन हुआ है, जो ग्रुप डिस्ट्रीब्यूशन हम कहते हैं मैराथन में, तो 2 ग्रुप है। एक है नाहन का, हिमाचल प्रदेश में, जो डिवोटी जैसे प्रभु जी ने अभी बताया, और दूसरा है जो गीता कॉन्टेस्ट में जो जिन्होंने सहभाग लिया था वो है। तो इनका हम सुनेंगे नेक्स्ट। यस, तो नाहन में जो हमारे पावन गौरांग प्रभु है वो वहाँ का कांग्रेगेशन लीड कर रहे हैं श्रीमान सुंदर प्रभु जी के मार्गदर्शन में। तो उन्होंने 719 बिग बुक्स, 83 मीडियम बुक्स और 1955 स्मॉल बुक्स। हरि बोल। इतना बड़ा बुक डिस्ट्रीब्यूशन किया है। और उनके सम्मिलित भक्त जो है वो गंगवीर प्रभु, ईश्वर प्रभु, लता माता जी, उर्मी माता जी, रमन प्रभु, वंदना कुमारी माता जी, रीटा देवी माता जी, वंदना माता जी, मेहक माता जी, रीटा माता जी। नेक्स्ट, आशीष प्रभु, पावन गौरांग प्रभु, पंकज प्रभु, पूजा माता जी, अंशुल प्रभु, मानव प्रभु, दीपक प्रभु, नंदिनी माता जी और अनीता माता जी। इन्होंने सबने मिलके ये पूरा बुक डिस्ट्रीब्यूशन किया है। तो हमारे सासवड़, जेजुरी, फल्टन, ये प्रमुख सेंटर है, भिवरी, और ये 5वां है नाहन। तो ये 5 सेंटर में सबसे ज़्यादा बुक डिस्ट्रीब्यूशन किया है ये नाहन सेंटर ने। हरि बोल। तो विशेष भेंट उनको मिल रही है जो कि शिल प्रभुपाद जी के चरण कमल है, आप देख सकते हैं प्रभु जी के हाथ में है। हरि बोल। तो हरीश प्रभु को विनती करते हैं कि नाहन डिवोटीज की ओर से वो इसको स्वीकार करे। हरि बोल। तो ऐसे सुंदर प्रभु जी बता रहे थे कि वो हर रोज बाहर जाकर उनका पहाड़ी इलाके में जाके अलग अलग गाँव में बुक डिस्ट्रीब्यूशन करते हैं। और वो जो ग्रुप में सारे डिवोटीज है उनको इस प्रकार का ये महामंत्र मिल रहा है। हरि बोल। नेक्स्ट, और उसके बाद जो ग्रुप डिस्ट्रीब्यूशन में दूसरा कैटेगरी है उसमें नेक्स्ट पलटन और माण तालुका, यहाँ पर जो गीता कॉन्टेस्ट हुआ था वहाँ 2018 भगवत गीता हुआ। हरि बोल। तो इसमें श्रीपाद महाप्रभु दास, बलभद्र लीला प्रभु, परमानंदपुरी प्रभु, अतुल गोविंद प्रभु, विनोद बनकर प्रभु, राजेंद्र लोणकर प्रभु, कालोके प्रभु, नीलेश ढुमे प्रभु और संतोष तांबे प्रभु ये डिस्ट्रीब्यूशन टीम में थे। स्कूल्स में जाकर अनाउंसमेंट्स करना, फिर बुक्स को पहुंचाना, और प्रसाद बनाने के लिए शिंदे प्रभु और माता जी, वर्षा माता जी, बनकर माता जी, झिरपे माता जी, कालोखे माता जी, ननावरे माता जी और अदलिंगी माता जी, क्योंकि इन्होंने प्रसाद दिया इसलिए डिस्ट्रीब्यूशन टीम डिस्ट्रीब्यूट कर सकी। और उसके साथ साथ यहाँ पर सासवड़ में ये जो भक्त है इन्होंने डीटी सेवा की, इसलिए हम सब लोग उधर आराम से बैठ गए। तो श्रीनाथ प्रभु, पांडुरंग शरण प्रभु, जगन्नाथ चंद्र प्रभु और सुंदर माधव प्रभु, तो इनके सबके योगदान से 2018 गीता डिस्ट्रीब्यूट हुआ है। हरि बोल। तो मैं विनंती करता हूँ
बनकर प्रभु जी, लोणकर प्रभु जी, काड़ोखे प्रभु, नीलेश डुमे प्रभु, संतोष तांबे प्रभु को आके आप आइए और गिफ्ट ले लीजिए। बलभद्र लीला प्रभु उनको दिया था। आइए आइए। Krishna Krishna Hare Hare जगन्नाथ चंद्र प्रभु, सुंदर माधव प्रभु, वो बाद में देंगे। हरि बोल, हरि बोल। जगन्नाथ चंद्र प्रभु, सुंदर माधव प्रभु, हरि बोल, हरि बोल। यस, नेक्स्ट। तो गीता सार मैराथन में सबसे ज़्यादा जिन्होंने ग्रंथ वितरण किया, टोटल तो 50,000 हुआ, हमने अनाउंस किया था, लेकिन उसमें से जो टॉप 10 डिस्ट्रीब्यूटर्स है उनका लिस्ट अभी हम प्रस्तुत कर रहे हैं। तो सबसे पहले जिन्होंने उस टॉप में 10 में से जो 10th नंबर है वो पहले अनाउंस हो रहा है, फिर 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, फिर रॉकेट छूट जाएगा। यस, 10th नंबर पे है चैतन्य सेवक प्रभु, 550 गीता सार। हरि बोल। चालू रखिए। वर्षा चौहान माता जी, हरि बोल। वर्षा चौहान माता जी, नेक्स्ट नेक्स्ट 640 गीता सार। हरि बोल। रचना डहाळे माता जी, 680 गीता सार। हरि बोल। श्वेतदीप प्रभु, 750 गीता सार। प्रसाद श्रीराम प्रभु, 960 गीता सार। श्री विनोदिनी माता जी, 1000 गीता सार। बलदेव चरण प्रभु, 1000 गीता सार। वंदना काळोखे माता जी, 1980 गीता सार। नेक्स्ट पल्लवी फडतरे माता जी, 2560 गीता सार। और 1 नंबर पे आए हैं योगेश पवार प्रभु, 3000 गीता सार। नेक्स्ट, हाँ साइलेंटली चलता रहने दो। तो ये सारे भक्तों के नाम है जिन्होंने गीता सार में सहभाग लिया है। तो मैं अतुल गोविंद प्रभु को विनंती करता हूं कि उन्होंने सुंदर प्रभु जी को गिफ्ट दे दीजिए। 1285 गीता सार। हरि बोल। और अतुल गोविंद प्रभु ने 1273 गीता सार किया है, तो सुंदर प्रभु को विनंती करता हूं कि उन्होंने गिफ्ट दे।
रीबो। तो ये बहुत बड़ी लिस्ट है, अभी हम सबके नाम यहाँ नहीं पुकार सकते, लेकिन इन सारे भक्तों को या फिर पुकार ही लेते हैं। 5 मिनट का अवधि लगेगा, चलता रहने दो धीरे धीरे। तो अवधारीला माता जी 550, नीलेश ढूमे प्रभु 520, उज्ज्वला कामथे माता जी 500, अभय कुमार प्रभु 500, ब्रज जीवन प्रभु 500, काळोखे प्रभु 470, कोमल बनकर माता जी 430, श्रीदामा सेवक प्रभु 384, संजय पोतेकर प्रभु 380, दिलीप जाधव प्रभु 360, शिवाजी जगताप प्रभु 340, सोमा कापसे प्रभु 340, हनुमंत अदलिंगे प्रभु 330, करुणानिधि प्रभु 320, चंद्रमुखी राधिका माता जी 320, संतोष कटके प्रभु 320, विठ्ठल कटके प्रभु 320, द्वारकानाथ कृष्ण प्रभु 320। तो जिनके नाम अभी अनाउंस आए हुए हैं, कृपया करके सामने आकर गिफ्ट ले लीजिए। मृदंग चालू रखिए, सॉफ्टली सॉफ्टली। कृपया करके जिनके नाम अनाउंस हो रहे हैं आप आते रहिए। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे हरे, हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम नेक्स्ट राम नाम हरे हरे। चालू रखिए मृदंग स्लॉफ्टली। आकाश पवार प्रभु 320, संग्राम अदलिंगे प्रभु 320, विश्व मोहन प्रभु 320, सुंदर माधव प्रभु 250, राजेंद्र लोणकर प्रभु 250, श्रीपाद महाप्रदास 235, निताई प्रसाद प्रभु 225, श्री कृष्ण भजन प्रभु 196, संपत खाटपे प्रभु 175, विजय भगत प्रभु विजय भगत प्रभु 159, ज्ञानेश्वर कोळपे प्रभु 152, संतोष तांबे प्रभु 151। कृपया जिनका नाम और अनाउंस हो रहा है आते रहिए, आप वेट मत कीजिए किसी भी चीज़ के लिए, फटाफट आइए। संतोष तांबे प्रभु 151, अर्जुन कोळपे प्रभु 151, बेबी तोड़कर माताजी 150, सुवर्णा धुमाळ माताजी 150, म्हस्के माताजी 150, महेश अडसूळ प्रभु 143, सुरेश्वरी गोपी माताजी 135, साई ज्योति शिंदे माताजी 135, माधुरी जगताप माताजी 115। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे। दया सिंधु गौराम प्रभु 100, विभीषण शिंदे प्रभु 100, योगेश कटके प्रभु 100, वनमाली गोपेश प्रभु 100, श्यामल कृष्ण प्रभु 100,
देवदत्त प्रभु 100, ललिता चरण माताजी 100, डॉक्टर बसाळे माताजी 100, स्वाती ननावरे माताजी 100, बरकडे प्रभु 100, तन्मय घोटेकर प्रभु 100, आनंद प्रेमिका माताजी 100, अढाळगे प्रभु 100, अमृता बधे माताजी 100, प्रशांत माळवतकर प्रभु 100, प्रीति म्हेत्रे माताजी 90, प्रियांका परमार माताजी 80, आनंद सुंदरी माताजी 75, कलाताई फडतरे माताजी 75, आदिनाथ प्रभु 72. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. नेक्स्ट राम हरे राम. नेक्स्ट स्लाइड. शुभम प्रभु नेक्स्ट स्लाइड. कल्पना तंटक माताजी 50, श्री गौरी भक्ति माताजी 50, कदम माताजी 50, जनार्दन जाधव प्रभु 50, सागर तांबे प्रभु 50, लक्ष्मण दाभाडे प्रभु 50, रूपाली कापरे माताजी 40, नंदराणी यशोदा माताजी 40, भवानी नायक प्रभु 30, हेमा भानुशाली माताजी 30, अनुराधा कीर्ति माताजी 30, रूपाली बोरकर माताजी 25, सोनाली बनसोडे माताजी 25, रामदास जाधव प्रभु 25, शैला काळे माताजी 25, विश्रांती घोगरे माताजी 25, तनिष भोंगळे प्रभु 25, पोमण माताजी 20, सुरंगी गोपी माताजी 20, नेक्स्ट गुजर माताजी 15, नितिन पोटे प्रभु 10, बांदल माताजी 10. और कुछ नाम जो छूट गए हैं वो मैं अभी इधर अनाउंस कर रहा हूँ. तो सृष्टि गुजर माताजी, श्रेया गायकवाड़ माताजी और ऐश्वर्या गायकवाड़ माताजी, इन्होंने 100 गीतासार डिस्ट्रीब्यूट किए हैं. तो कृपया करके आप तीनों भी आगे आइए. नित्य कीर्तिमान माताजी 50 गीतासार, जयश्री पाठक माताजी 50 गीतासार, फोन करून बोलवा, तात्या काढते. और एक भक्त का नाम रह गया है. तो हमारा जो ग्रंथ वितरण के लिए
बुक्स रखने के लिए जो जगह है वो हमारे तात्या खाट पे प्रभु जी ने उनका गोडाउन दिया है, तो उनको भी विनंती करता हूँ कि वो भी, कहाँ गए प्रभु जी, नीचे गए क्या? हाँ, हरी बोल, येत आहेत ना? हाँ, तो प्रभु जी ने बहुत बड़े हृदय से एक नहीं 2 गोडाउन बुक के स्टोरेज के लिए दिए हैं, तो उनको भी हम गिफ्ट देंगे। प्रभु जी आ रहे हैं, तब तक कीर्तन शुरू रखिए। हरे कृष्णा। तो ये जो हमारा जो गीता कॉन्टेस्ट हुआ था, तो गीता कॉन्टेस्ट जो है उसमें हम स्टूडेंट से बहुत कम रकम लेते हैं, तो हमें भगवत गीता जो है उसके लिए स्पॉन्सरशिप लाना पड़ता है। तो हमारे श्रीनाथ प्रभु ने सारे मरीन डिवोटीज से उनका नेटवर्क बनाकर 1,000 नहीं, 2,000 नहीं, बल्कि 2,400 गीता का स्पॉन्सरशिप लाया। हरि बोल। और उसका पूरा कोऑर्डिनेशन जो है वो शुभम प्रभु ने किया था, तो उनको भी एक गिफ्ट दिया जाए। हरे कृष्णा हरे कृष्णा। हरे कृष्णा। तो जैसे मैंने बताया प्रभु जी आ गए हैं, उन्होंने बड़े हृदय से एक नहीं 2 गोडाउन दिए हैं गीता और अन्य किताब रखने के लिए। इसकी वजह से इतना अच्छा बुक डिस्ट्रीब्यूशन हुआ। कृष्णा हरे कृष्णा। और इसके बाद इस सेंटर का पूरा कंट्रोलिंग करने हमारे श्रीपाद महाप्रभु, इनका भी सत्कार हो रहा है सुंदर और प्रभु की तरफ से। हरि बोल हरि बोल हरि बोल। हरे कृष्ण। और उसी के साथ विशेष धन्यवाद देना चाहेंगे हमारे श्री शुक्रदेव आनंद प्रभु का। उन्होंने जो भगवत दर्शन जाऊ देवाच्या गावा मैगजीन का पूरा डिपार्टमेंट का कोऑर्डिनेशन वही देखता है, तो उनका भी हम धन्यवाद देना चाहेंगे। हरि बोल। हरे राम 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 हरे। तो इसके वजह से क्या हुआ, इतना बुक डिस्ट्रीब्यूशन हो गया, तो पूरे जग में हमारा कुछ रैंक आया है। तो मैं श्रीमान सुंदरपुर जी को विनंती करता हूँ कि उन्होंने हमारा जो रैंक है वो घोषित करे। हरे कृष्णा। सब भक्तों के अथक प्रयास के कारण इस साल पूरा जो मैराथन का स्कोर हम सबमिट करते हैं, तो एक वेबसाइट है जहाँ पर हम सबमिट करते हैं पूरे वर्ल्ड के जितने भी मंदिर है वो सब उनके जो वितरण हुआ है उसका स्कोर वहाँ पे डालते हैं। तो उसमें अलग अलग कैटेगरी होता है, बड़े मंदिर, छोटे मीडियम साइज़ के मंदिर। जैसे पुस्तकों में अलग अलग कैटेगरी है, वैसे मंदिरों में भी अलग अलग कैटेगरी है। तो बड़े मंदिर होते हैं, फिर मीडियम साइज़ के मंदिर होते हैं जिसमें 30 से ज़्यादा ब्रह्मचारी भक्त होते हैं या फुल टाइम भक्त होते हैं। और छोटे टेम्पल रहते हैं उसमें 5 से लेकर 10 ब्रह्मचारी होते हैं। तो हमारा छोटे मंदिर के कैटेगरी में सभी भक्तों के इतने उत्साहपूर्वक वितरण के कारण इस्कॉन सासवड़ का 11वां रैंक आया है।
हरे कृष्णा। तो अभी 10 के एटलीस्ट हम इस साल में 10 के बीच में आ सकते हैं। अभी हम 10 के बाहर है, 11वां रैंक है। तो इस साल और अच्छा वितरण करेंगे तो निश्चित रूप से हमारा 10 के अंदर प्रयास कर सकते हैं। अगर सभी ने, मैं इतना गारंटी के साथ बोल सकता हूँ कि सभी भक्तों ने उनका जितना पावर है उसमें से सिर्फ 10% लगाया शायद। और उसमें मैं इतना कहना चाहूँगा कि करुणानिधि पुणे पे बहुत कम पावर लगा, क्योंकि पिछले साल पूरे व्यस्त थे वो, उनका हॉस्पिटल का, घर का सब चीज़ें चल रहा था। तो इस साल का मेरा गारंटी है कि उनका टॉप में आ जाएगा वितरण, क्योंकि उनके पास बहुत उत्साह, बहुत अच्छा स्किल्स भी है वितरण करने का। तो ये सभी भक्तों के चरणों में प्रार्थना है कि इस साल हम और प्रयास कर सकते हैं। वैसे इस साल का शुरुआत भी अच्छा हुआ है वितरण के अनुसार। जैसे शुरुआत में सकीनाथ प्रभु ने वितरण किया, बाद में हमारे विठल कृष्ण प्रभु, उनके स्मरण में हमने जेजुरी में भी काफ़ी भक्तों को, उनकी इच्छा थी एक्चुअली जब भी मैं कहना चाहूँगा मैं उसके लिए कि जब भी यात्रा में भी मैं विठल कृष्ण प्रभु जो हमारे बलदेव चरण प्रभु और श्री गुरुकृष्ण प्रभु, मुकुंद चरण प्रभु, उनके पिताजी है जो अभी देहता गए कुछ समय पहले, तो जब भी यात्रा में आते थे तो उनका वैसे देखेंगे तो चलने के लिए भी उनको डॉक्टर ने मना किया था। साउथ इंडिया में यात्रा में खास करके आए थे तो चलने के लिए मना किया था। तो वो हमारे साथ सब जगह चल रहे थे। मेरे ख्याल से 4-5 साल पहले यात्रा थी, उसमें आए थे। तो हर टाइम बोलते थे कि मेरा जितना शक्ति है एंड तक मुझे सेवा करना है। तो ये एटलीस्ट मेरे मन में विचार था कि इस साल जो श्रील प्रभुपाद जी का भी 50वां तिरुभाव साल है, और उसी के साथ इस साल में हम विठल कृष्ण प्रभु के प्रति भी हमारा कृतज्ञता व्यक्त कर सकते हैं इस साल, कि जितना हो सके उतना उनकी प्रसन्नता के लिए, क्योंकि एक वैष्णव की इच्छा होता है कि कृष्ण भक्ति का प्रचार सब जगह हो। तो उनका भी खास करके विशेष इच्छा था कि जितना प्रचार हो सके उतना करें। 2012 से देखा मेरे पास सब फोटो है उनके, प्रभु जी को भी मैं भेजा था श्री कृष्ण प्रभु को, कि हर एक जन्माष्टमी अभिषेक में प्रभु जी माता जी दोनों आएंगे, अभिषेक करेंगे। तो एक नेचुरल, और हर रोज़ वो 32 माला करते थे पिछले काफ़ी सालों से विठल कृष्ण प्रभु। और सुबह सुबह दोनों माता जी और प्रभु जी मंगल आरती, नरसिम्हा आरती, तुलसी आरती, हर रोज़ उनके रानमाड़ा गांव में हर रोज़ उनका मंगल आरती मॉर्निंग प्रोग्राम होता था। तो कभी कभी हमें पता नहीं होता कि क्या क्या, कौन से भक्त कैसे कैसे भक्ति कर रहे हैं प्रभुपाद जी की कृपा से। तो उनका एक बहुत विशेष आसक्ति था मंगल आरती के प्रति, जप के प्रति। और दोनों मिलके प्रभु जी माता जी पूरा भागवत पढ़ लिया, चैतन्य चरितामृत पढ़ लिया। रिटायरमेंट के बाद उनका जो सब वही चल रहा था। तो ये बहुत उत्कृष्ट उदाहरण है। तो निश्चित रूप से हमारे जीवन में भी ऐसा ही, हम रिटायर होने के बाद हमने भी ऐसा कुछ रिटायरमेंट प्लान बनाना चाहिए। बाकी लोग जो है अलग अलग प्लान्स बनाते हैं रिटायरमेंट के, गोल्ड सेविंग का, सिल्वर सेविंग का। तो ये रियल गोल्ड है चैतन्य महाप्रभु, और उनका याद हमारे हृदय में सेविंग करने का हमने प्लान बनाना चाहिए। जो मैं देखा है कि प्रामाणिक रूप से विठल कृष्ण प्रभु ने बहुत सुंदर रूप से उनका भक्ति का आचरण किया, और इसलिए वो एकदम क्लियरली, जैसे मुझे श्री कृष्ण बता रहे थे कि 2 दिन पहले वो आए थे उनको मिलने के लिए, जाने के पहले। तो वो बता रहे थे कि अभी जितना सब सेवा है काफ़ी किया, अभी आप भगवान को प्रार्थना करो कि अभी मुझे जल्दी उनके पास आना है। तो एकदम ऐसा क्लियरली थॉट प्रोसेस कब हो सकता है, जब हम ऐसी सेवा करेंगे, ऐसी साधना करेंगे। तो वो सब हमारे पास है अवेलेबल, सिर्फ हमें अभी ये प्रैक्टिस करना है इसमें। इस साल के लिए एटलीस्ट हम, ये साल प्रभुपाद जी का तो 50वां तिरुभाव दिवस है ही, लेकिन ये साल हम प्रभु जी के भी प्रसन्नता के लिए डेडिकेट कर सकते हैं, विठल कृष्ण प्रभु के प्रसन्नता के लिए। तो इसमें हम ज़्यादा से ज़्यादा वितरण करने का प्रयास कर सकते हैं। तो निश्चित रूप से उनको बहुत आनंद होगा उससे। हरे कृष्णा। तो पुन्हा एकदा सर्व भक्तांचे मनपूर्वक, हृदयपूर्वक धन्यवाद। आणि गॅरंटी आहे की यावेळेस आपण जास्तीत जास्त करू शकू। तसं सुरुवात आपली चांगली झाली पण आहे वितरणामध्ये। प्लस परसों मुझे पांडुरंग शनपू बता रहे थे कि यहाँ पर सासवड़ में जितने भी गणेश मंडल जितने भी है, तो उनका 3 हफ्ते पहले ही कुछ
उन्होंने प्रोग्राम रखा था, उसमें एक कॉमन यज्ञ रखा था उन्होंने। तो उसके जो कोऑर्डिनेटर है, क्योंकि हमारे अन्नामूर्त के कारण पांडुरंग शंभू के कॉन्टैक्ट सबके पास है, तो किसी को कुछ प्रसाद चाहिए तो उनको फ़ोन आता है। तो उन्होंने उनको फ़ोन किया कि हमारे यज्ञ के बाद उनको सबको प्रसाद देना है। 25 मंडल के 25 हेड है, तो वो सब लोग बैठने वाले हैं। तो तुरंत बोले प्रसाद तो हम देंगे, लेकिन उसके बाद हमारा विनंती है कि आप भगवत गीता भी दीजिए सबको, क्योंकि उसके बिना यज्ञ पूरा नहीं होता है। तो बोले अच्छा ऐसा है क्या? बोले ठीक है, फिर 25 गीता दे दो। बोले 25 ने एक बॉक्स में 32 रहता है, एक बॉक्स ले लो। तो ये एक्चुअली बहुत अच्छा सिस्टम है कि हम पुश करना चाहिए, थोड़ा प्रयास करना चाहिए। तो उन्होंने एक बॉक्स ले लिया क्योंकि उनका इवेंट था ही। तो वैसे अभी अब इस हफ्ते में शायद वो गुरुकुल में भी जो बच्चे पास आउट हो रहे हैं, तो उनके लिए भी उन्होंने उनको प्रसाद मंगाया था कि हम मंदिर से प्रसाद दीजिए। तो फिर वापस उन्होंने उनको वहाँ पे भी प्रयास किया, बोले कि प्रसाद के साथ जो पास आउट हुआ है उसको आपने ऐसा एक अनमोल गिफ्ट देना चाहिए। जो प्रसाद तो तुरंत ख़त्म हो जाएगा, लेकिन ये प्रसाद जो है भगवान का वाणी का प्रसाद है। तो फिर वहाँ पर भी 100 गीता वो अभी ले रहे। तो वैसे हम प्रयास कर सकते हैं कि जहाँ पर भी हमें अपॉर्चुनिटी मिलता है तो वहाँ पर हम देने का प्रयास कर सकते हैं। तो उसमें निश्चित रूप से बहुत लोग उसका लाभ उठा सकते हैं। हरे कृष्ण। हरे कृष्ण. एक दोन अनाउन्समेंट आहेत. भक्ती संगम हा कार्यक्रम आपण या महिन्यापासून सुरू केला आहे आणि जनरली रविवारी हा पण कार्यक्रम घेणार आहोत. हा पहिला कार्यक्रम आहे आणि या पहिल्या कार्यक्रमासाठी नित्य कीर्तिमान माताजी म्हणजे श्रीपाद महाप्रभूंच्या आई यांनी 1001 रुपया लक्ष्मी दिलेली आहे. त्याचबरोबर शेवाळे माताजींनी 1011 रुपये लक्ष्मी दिली. या दोन्ही भक्तांचे 3 वेळा हरिबोल बोलून आपण आभार मानूयात. हरिबोल हरिबोल हरिबोल. त्याचबरोबर 3 मार्चला म्हणजे येत्या मंगळवारी गौर पौर्णिमा आहे. सर्व भक्तांना निमंत्रण आहे की आपण आतापासूनच त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कदाचित मला माताजींची सेवा सुरू होतीलच उद्या, तर त्याच्यासाठी आपली